Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a joy it is to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणे फार मोठा आनंद आहे. All the plans are reserved for each one of us. सगळ्या योजना ज्या आपल्या प्रत्येकासाठी राखून ठेवलेल्या आहेत, We need to just be behind it त्या सर्व योजनांच्या मागे आपण लागायला पाहिजे and receive God's best in our lives. आणि देवाचं जे उत्तम आहे ते आपल्या जीवनात आपण स्वीकारायला पाहिजे. Amen. आमेन. God's new blessings देवाचे नवीन आशीर्वाद moving forward into its greater purpose. मोठ्या संकल्पाने पुढे जाणे. God's new blessings देवाचे नवीन आशीर्वाद moving forward into its greater purpose. त्याच्या महान संकल्पात पुढे जाणे. We'll open our Bibles to Isaiah chapter 43 verse 19. यशया 43वा अध्याय आणि त्यातलं 19व वचन यायला कृपया सगळ्यांनी आपलं बायबल काढा. उघडा यशया 43 आणि 19. See, I am doing a new thing. Now it springs up. Do you not perceive it? I am making a way in the wilderness and streams in the wasteland. यशया 43:19 म्हणतं, पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल. तुम्ही ते समजणार नाही का? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed assurance. काय धन्य खात्री देवाने आपल्याला दिलेली आहे. God reveals an important truth आणि परमेश्वर एक महत्त्वाचं सत्य आपल्याला इथे उलगडतोय about how He works in our lives. की देव आपल्या जीवनात कसं काम करतो. Sometimes कधी कधी God doesn't restore the old, जे जुनं आहे ते देव आपल्याला परत देत नाही, but पण instead He chooses to bring something completely new in our lives. त्याच्याऐवजी देव काहीतरी संपूर्ण नवीन आपल्या जीवनात आणायचा प्रयत्न करतो. In other words, दुसऱ्या शब्दात, what you expected from Him, तुम्ही देवाकडनं जे अपेक्षित ठेवलंय, at times it doesn't come. कधी कधी ती अपेक्षा पूर्ती होत नाही आणि अपेक्षांप्रमाणे देव देत नाही. And what we never expected, आणि कधी कधी आपण ज्या अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या that comes to us. असं काहीतरी आपल्याकडे येतं. You need to be willing to accept what comes from God's hand. देवाच्या हातून जे येतं ते स्वीकारायला आपण इच्छुक पाहिजे, तयार पाहिजे. Because what comes from God, कारण देवाकडून जे काही येतं it's always the best. ते नेहमी चांगलंच असतं, It उत्तमच असतं. may not look best. ते दिसायला तुला उत्तम दिसणार नाही It may not begin to look best in the beginning. आणि सुरुवातीला तुला ते उत्तम किंवा चांगलं वाटणार नाही, But पण in the long run, लांबच्या पल्ल्यात that is the best for you. तेच तुझ्यासाठी उत्तम आहे. Now, this isn't because God doesn't care about what was lost. आता हे यामुळे नाहीये की जे काही आपलं गेलं त्याची देवाला परवाच नाही म्हणून नव्हे, But because He is always moving us forward into His greater purpose. पण देव नेहमी आपल्याला पुढे 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 त्याच्या महान संकल्पांमध्ये पुढे नेत असतो. And we should learn to live in His purpose. आणि आपण सुद्धा देवाच्या संकल्पात जगायला शिकायचं. We should be thankful for His purpose in our lives. देवाचे आभार मानायचे आपल्या जीवनामध्ये त्याचे जे काही संकल्प आहेत त्यासाठी. Amen. आमेन. And when God says आणि जेव्हा देव म्हणतो He's making a way in the wilderness की तो रानात मार्ग तयार करत आहे and streams in the wasteland, आणि वाळवंटात नद्या वाहवत आहे, what He's trying to convey? इथे देव आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहे? He is showing His ability इथे देव आपल्याला त्याची क्षमता दाखवत to आहे bring forth life where there was death. की जिथे मृत्यू होता तिथे जीवन आणायची त्याची क्षमता He is showing it to you. देव तुला दाखवत आहे. How powerful He can be in your life. देव किती सामर्थ्यवान तुझ्या जीवनात ठरू शकतो. Amen. आमेन. In the deadness of the wilderness, He can bring water. रानातल्या मृतपणात तो पाणी आणू शकतो. Amen. आमेन. But पण He may not return what we lost. आपलं जे गेलेलं आहे, जे हरवलेलं आहे, जे नुकसान झालेलं आहे, कदाचित तेच तो आपल्याला परत देणार नाही. See, He may not give you always what you have lost. आणि नेहमी तुझं जे काही गेलंय ते तो तुला परत करेल असं काही नाही. Sometimes He will check up your heart, कधी कधी देव तुझं हृदय तपासेल whether you are ready to receive what He has and what He wants to give you. की देवाकडे तुझ्यासाठी काय आहे आणि देवाला तुला काय द्यायचंय ते तू घ्यायला तयार आहेस का, यासाठी देव तुझं हृदय सुद्धा तपासेल. Amen. Amen. And that's why you should say yes to God. आणि म्हणून आपण ना नेहमी किंवा तुम्ही सुद्धा नेहमी देवाला यस किंवा हो म्हणायला शिका. So He may not return what you lost always, म्हणजे
देव नेहमी तुझं जे नुकसान झालंय किंवा तुझं जे गेलंय ते तुला परत करणार नाही, but He may provide something new, काहीतरी नवीन पुरवेल, but that also reflects His grace. पण त्यातही त्याची कृपा आपल्याला दिसून येईल. That also reflects His love. त्याच्यात सुद्धा त्याचं प्रेम आपल्याला दिसून येईल. That also reflects the plan He has for you. आणि त्याच्यात सुद्धा देवाची जी योजना तुझ्यासाठी आहे ती आपल्याला दिसून येईल. Amen. नसते हट्ट करू नका. What He gives is always the best. एक तर देव जे देतो ते नेहमीच चांगलं देतो, Amen. है ना? Job's story इयोबाची कहाणी is a perfect example एक परिपूर्ण उदाहरण आहे. how God works in ways which are different from our ways. देव कसं आपले जे मार्ग आहेत त्या मार्गांच्या वेगळ्या मार्गाने कार्य करतो. You know the story of Job, तुम्हाला इयोबाची कहाणी ठाऊकच आहे, how he lost everything. कसं इयोबाचं सगळं काही गेलं. But we are not talking about the substances that he lost, पण इयोबाचं जे काही गेलं त्याच्याविषयी आपण बोलत नाही. but पण the most important and precious things that he lost were his children. सगळ्यात महत्वाचं आणि मोलाचं इयोबाचं जे गेलं म्हणजे त्याची मुलं गेली. And so in that area we are going to speak तो भाग आपण बोलणार आहोत. how God at times does not return what we lost. कधी कधी देव आपलं जे नुकसान झालंय ते आपल्याला परत देत नाही. ते कसं हे यावरून मी बोलीन. Now God didn't resurrect Job's first children. देवाने इयोबाच्या पहिल्या 10 मेलेल्या मुलांना परत जिवंत केलं नाहीये. He gave all the possessions, all the wealth that he lost. सगळी मालमत्ता धनसंपत्ती परत केली देवाने त्याला. But पण when it came to his children, जेव्हा त्याच्या मुलांचा प्रश्न आला he did not give back his children. देवाने त्याला त्याची मुलं परत दिली नाहीत. He resurrected everything of Job, सगळं पुनरुत्थित केलं योबाचं, but he did not resurrect his 10 dead पण children. 10 मेलेली मुलं नाही परत जिवंत करून पुनरुत्थित केली. And so at times I used to ask God, कधी कधी मी देवाला विचारायचो, Lord, प्रभू you blessed him double. तू त्याला दुप्पट आशीर्वाद दिला, Okay, ठीक आहे, why didn't you resurrect his dead children? त्याची ती मेलेली 10 मुलं तू त्याला का नाही जिवंत करून दिली? I mean, that would have been a great happiness for Job. योबासाठी तो एक मोठा आनंद ठरला असताना की माझी 10 मेलेली मुलं मला परत जिवंत मिळाली. But God gave him 10 new children. पण देवाने त्याला 10 नवीन मुलं दिली. Now, this wasn't about replacing the old. आता हे काही जुन्यांची जागा नव्याने घेतली असं रिप्लेसमेंट वगैरे नाही, But about showing that his blessings are not limited to restoring the past. पण हे दाखवणं की देवाचे आशीर्वाद केवळ भूतकाळच आपल्याला पुनर्वसित करून द्यायचा आहे एवढ्यावर मर्यादित नाहीये. God demonstrated his ability देवाने त्याची क्षमता दाखवली, to create a new chapter in his life. देवाने त्याची कुवत दाखवली की तुझ्या जीवनात एक नवीनच अध्याय आता मी सुरू करू. You have to begin new. नवीन सुरुवात कर, Forget the past. भूतकाळ विसरून जा. Yes, you will have pain, आणि अर्थातच तुला वेदना होणार, यातना होणार, but दुखणार, खुपणार, पण the new joy also will come. नवीन आनंद पण येईल. Sometimes you need to forget what you had lost before. कधी कधी अगोदर तुमचं जे गेलंय ना ते तुम्ही विसरून जायचं की माझं काय गेलं. You will not get maybe at times in the same measure or the same things. कधी कधी जे गेलंय तेच किंवा तेवढ्याच प्रमाणात मिळेल असं काही सांगत नाही. God always starts a new chapter. देव नेहमी नवीन अध्याय सुरू करतो And he may start with new people, आणि नवीन लोकांनी कदाचित सुरू करेल. यू नेव्हर नो. a new location, नवीन परिसराने सुरू करेल, a new plan, नवीन योजनेनं सुरू करेल. something that you need to discover. असं काहीतरी की जे तुझं तुला शोधून काढावं लागेल. You have to learn to live with the new. तुला शिकावं लागेल जे नवीन आहे त्यासोबत जगणं. And God wants you to live with the new by his grace. आणि देवाची इच्छा आहे जे नवीन आहे त्यात तू त्याच्या कृपेनं जग. See, माझं जुनं गेलं, माझं जुनं Yes. गेलं ते रडू नको. even after deep sorrow, you need to learn to rejoice in the new. खूप दुःखानंतर सुद्धा तुम्ही नवीन आनंदात आनंद करायला शिकलं पाहिजे की त्या नवीन गोष्टीत, त्या नवीन याच्यात पण मला आनंद आहे. Start new. नवीन सुरुवात करा. Start new with God. देवाबरोबर सुद्धा नवीन सुरुवात करा. We often long for God to return things exactly as they were. पण आपली अशी इच्छा असते की माझं जे काही गेलं देवाने बरोबर तसंच मला परत करावं.
तेच घर मला पाहिजे, पण तेच घर पाहिजे मला, तसंच सेटिंग पाहिजे, असंच हवं होतं ना. इथंच लोकेशन पाहिजे, हो ना. मला दापोडीच हो पाहिजे. का? See, God may not give you देव at times. कदाचित नाही देणार तुला कधी कधी. He may give you बोपोडी. बोपडी देईल. देव म्हणेल नदी अलीकडे नाही, नदी पलीकडे जा. No, but God, I always love to stay on the 10th floor. नाही, मला नेहमी 10वा मजलाच आवडायचा. तुझं म्हणणं कोण ऐकणार आहे? देवाचं चालेल. Start learning to live on the first floor. म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे, पहिल्या मजल्यावर राहायला शिका. Say, तुला 10वा आवडत असेल रे, पण पहिला मजला देव देतोय. He त्याच्यात राहायला does शिक. this. देव करतोय. Why? का? So that you may trust Him. की तुझा विश्वास देवावर When बसावा. He does something new, you need to trust की Him. देवाने काहीतरी नवीन केलं की तुझा विश्वास देवावर बसला पाहिजे. Amen. आमेन. His plans are always higher than ours. एक तर देवाच्या योजना आपल्या योजनांपेक्षा नेहमी उंच असतात. And His blessings, though they may look different, are always good. आणि त्याचे आशीर्वाद जरी आपल्याला वेगवेगळे दिसले वाटले तरी ते नेहमी चांगले असतात. See, Job is seeing a new face. इयोब नवीन चेहरे पाहत होता. He kept new names. नवीन नावं ठेवली त्याने. परत नवीन 10 मुलं त्याला झाली ना, त्या 10 नवीन मुलांचे नवीन चेहरे, 10 नवीन नावं. Now, I mean, it's not that he lost 10 dogs and so now he got 10 dogs, हे असं new नव्हतं ना dogs. की त्याची 10 कुत्री गेली मेली आणि आता त्याला परत नवीन 10 कुत्री मिळाली. हा कुत्र्यांचा प्रकार नाही ना रे. That he lost 10 dogs, God said, no, I will give you something new, take 10 new cats. की 10 कुत्री त्याची मेली आणि मग देव म्हणाला आता नवीन काहीतरी देतो, आता 10 मांजरी घे. Say, you will accept it, isn't it? है ना, आपण स्वीकारू. Because we are not so emotional. तर आपण एवढे भाऊक पण नाही. But when it is children, त्याविषयी नाही एवढे आपण भाऊक नाही. पण जेव्हा आपल्या मुलांचा प्रश्न येतो, you would always prefer your old than the new. मग असं वाटतं ना की मला माझं जुनं मुलंच हवं होतं, नवीन नको. But पण that is the way God operates at times. देव कधी कधी असंच कार्य करतो ना. What you want, He may not give you. तुला जे हवंय ते देव तुला कदाचित नाही देणार. यू नीड टू लेट इट गो. And you need to take what He gives. आणि देव जे देतो ते घ्यायला तू शिकलं And पाहिजे rejoice in it. आणि आनंद करायचा And त्याच्यात. learn how to live with it. आणि शिकायचं की देव काहीतरी नवीन देतोय तर त्याच्यात आता मी आनंदाने कसं राहू. And this newness reminds us आणि हे नाविन्य आपल्याला आठवण करून that देतं. God is always at work. देव नेहमी काम करतो याची आठवण. Always crafting a future that holds more than we can ever even imagine. आणि नेहमी असं काहीतरी एक उज्ज्वल भविष्य देव आपल्यासाठी कोरत असतो की ज्याची कल्पनाही आपण नाही करू शकत. That's what Ephesians 3:20 says. इफिस 3:20 मध्ये असंच लिहिलंय. Trusting God's blessings. देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवणं. When He gives something new in place of the old, ज्या जुन्याच्या जागी देव काहीतरी नवीन देतो त्यावेळेला सुद्धा it can be challenging. हे आव्हानात्मक असू शकतं की मला तर माझं जुनंच हवं होतं पण देवाने नवीन दिलं. You know, we always prefer the old ways, the old house, the old things. आपल्याला कसं आपलं ठरलेलं असतं ना की माझ्या जुन्या गोष्टी, माझं जुनं घर, माझी जुनी साडी, माझं जुनं हे, माझं जुनं ते आवडतं. You know, because sometimes when you shift into a new house, कधी कधी आपण नवीन घरी गेलो, morning you get up, you go this way because you always were going this way to your kitchen. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जुन्या घरातच आहात असं तुम्हाला वाटत असतं. तर त्या जुन्या घराचं किचन असतं त्याच दिशेने तुम्ही जाऊन मग आदळता कारण हे नवीन घर आहे. See? So everything has to be readjusted. म्हणजे सगळं परत रिअलाइन अँड रिअडजस्ट करायला लागतं. But God wants you to readjust. पण देवाची इच्छा आहे तुम्ही रिअडजस्ट करा. Amen. आमेन. And especially आणि- when we face losses that leave us longing for what we once had. खास करून असं जर काही नुकसान आपलं झालं असेल की जे नेहमी आपल्याला परत हवं होतं आणि ते जर नाही मिळालं तर त्यावेळेला खास करून असं होतं. So Job's story offers a powerful example तर योबाची कहाणी आपल्याला एक सामर्थ्यवान उदाहरण देत आहे of how God's ways are higher than our ways, कशा पद्धतीनं एक तर देवाचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा उंच आहेत that God's thinking is also in this fashion. आणि देव असेही विचार करतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. Amen. आमेन. You need to know God operates at times even in this fashion. तुला कळलं पाहिजे देव कधी कधी असंही काम करतो बर का. And so when Job lost his children, आणि म्हणून ना जेव्हा योबाची 10 मुलं मेली, God didn't bring back the same children to him, देवाने त्या 10 मुलांना परत जिवंत करून आणलं नाही त्याच्या समोर, but instead blessed him with new children. तर परत नवीन 10 मुलं दिली. And this teaches us यातनं आपल्याला शिकायला मिळतं that it is God's decision
देवाचा निर्णय चलेगी प्रभू की, and it should be final, आणि तोच फायनल पाहिजे, कारण सत्ता त्याचीच आहे. and we should know आणि आपल्याला कळायला हवं, that God's blessings देवाचे आशीर्वाद are not bound by our limited understanding. आपल्या मर्यादित समजुतीला बांधलेले नाहीयेत. You may not understand His ways, तुला नाही कळणार देवाचे मार्ग कदाचित, but as children of God, पण देवाची मुलं या नात्यानं we need to accept it. आपण स्वीकारायचं. Because often we cling to the past, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपला भूतकाळ धरून बसतो, hoping for it to be restored exactly as it was. आशा ठेवून की जसं होतं तसं मला परत मिळावं. However, तरी ठीक आहे, God sometimes works by giving us something new देव कधी कधी आपल्याला काहीतरी अगदी नवीनच देऊन काम करतो and says, you need to trust me in आणि this म्हणतो now. आता ह्याच्यातही माझ्यावर विश्वास ठेव. Amen. Amen. And so in Job's case, तर योबाच्या या घटनेत the blessings of new children was a testament नवीन मुलांचा आशीर्वाद एक करार होता. to God's ongoing care. देव त्याची जी काळजी सातत्याने आपल्यासाठी दाखवतो त्याचा And करार. His purpose for our lives. आणि आपल्या आयुष्यासाठी देवाचे जे संकल्प आहेत त्याच्यासाठीचा करार, की 10 जुनी गेली सोडून दे, मी नवीन 10 देतोय. Say, not our purpose, आपले संकल्प नाही, His purpose. त्याचे संकल्प. तुझे राज्य येवो, जगी हृदयी माझ्या घरी माझ्या मनी, Now, स्वर्ग उभा राहो. now listen, people. ऐका, It didn't erase the pain that Job and his wife had. योबाच्या आणि योबाच्या बायकोच्या हृदयात त्यामुळे ज्या वेदना झाल्या त्या गेल्या नाहीत. Yes, the previous loss that he had, that didn't erase it from their heart. अगोदर जे नुकसान झालं 10 मुलं मरून, त्या यातना त्याच्या हृदयात न गेल्या नाहीत. Because the new children didn't look like the old. कारण नवीन मुलं जुन्या मुलांसारखी दिसत नव्हती ना, The new were new. नवीन नवीन आहेत. Now he had to start from the scratch. आता परत ABCD, Changing the diapers, nursing them, Diaper taking बदला, care of. त्यांना I दूध mean, you पाजा. have to start all over again. परत सुरुवात. When he was already ready for them to get them settled in जेव्हा life. ऑलरेडी ती जुनी 10 मुलं त्याच्या हातात आली होती आणि सेटल होऊ शकले असते. But that is how God works. पण देव असंच काम करतो. You need to accept it. स्वीकारायला शिकलं पाहिजे आपण. It points to the abundant grace of God. देवाची विपुल कृपा यातनं दिसते And God's ability to bring joy and blessings and healing in a new way. आणि देवाची कुवत, आनंद, शांती, खुशी नवीन रीतीने आपल्याला परत द्यायची क्षमता. And surely God healed both of them, आणि नक्की देवाने त्या नवरा बायकोला आरोग्य दिलं. healed their hearts. त्यांच्या हृदयांच्या यातना देवाने बऱ्या केल्या. And so we have pain. तर वेदना होतात ना, In the माणूस midst आहे. of new joys also you may carry pain. आणि नवीन आनंदात सुद्धा तुम्हाला यातना होत असतील की इथे दुखतंय, हे चिमटे बसलेले आहेत. But this is the kind of life we have to live. पण on this असंच earth. जीवन आपल्याला देवामध्ये जगायचं आहे. And in this we learn आणि यात आपल्याला शिकायला मिळतं that we don't live by the pain always, की आपण नेहमी वेदनेत जगू नये आणि जगायचं but नाही. look to God for the new joy that He has given. देवाकडे बघायचं की जो नवीन आनंद तो देत आहे तो And बघा, enjoy the new joy that God has आणि given. नवीन आनंदामध्ये मजा करा की या देवाने मला नवीन आनंद दिला. Maybe this job that you're holding today कदाचित आज जी नोकरी तुला आहे is not a better job than the previous one. ती तुझ्या अगोदरच्या नोकरी इतपत चांगली नसेल, Yet, तरी you need to give the testimony. तू साक्ष दिली पाहिजे, This job God has given me. ही नोकरी मला देवाने दिली आहे. It may not be better than the previous one, अगोदरच्या नोकरी एवढी चांगली नसेल, but पण as you trust on God जसं तुम्ही देवावर विश्वास ठेवाल and keep on working faithfully, आणि विश्वासूपणे काम कराल, हायलाइट विश्वासू आणि God इमानदार, will give you double promotion in this new job. देव तुला नवीन कामात दुप्पट प्रमोशन देईल. Maybe He will not give it the first day. कदाचित पहिल्या दिवशी देणार नाही, He will check तपासेल, your heart. हृदय तपासेल. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Amen. आमेन. And so this message invites each one of us तर हा जो उपदेश आहे ना, हा जो संदेश आहे ना, तो आपल्याला प्रत्येकाला आमंत्रित करतोय to consider how God's blessings in our lives may not come in the form of restoring the old that we have lost, देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये नेहमी आपलं जे जुनं गेलेलं आहे एक्झॅक्टली तेच परत घेऊन येऊन येतील असं काही सांगितलं जाऊ शकत but नाही. in providing something new to you. देव नवीन काहीतरी तुला पुरवेल.
And by God's grace, you need to adjust with the new. आणि देवाच्या कृपेनं त्या नाविन्यात, त्या नवीनपणात तू ऍडजस्ट हो. Because the new thing, we have not faced it yet. कारण त्या नवीनतेला अजून आपण तोंड दिलेलं नाही. When it is old that comes back, जुनंच जर परत आलं you don't trust on God. तर आपण देवावर विश्वास ठेवणार नाही की माझं गेलेलं परत मिळालं आणि हे माझं सेटिंगच होतं, म्हणजे Yes. जमलेलंच होतं ते. So I can just adjust. I know how to मला handle माहितीये it. जुन्यामध्ये आमचं सगळं जमलेलंच होतं आणि त्यात आमचं सगळं ठीकठाकच होतं. But now the new thing has come. आता नवीन आलंय, So you have to lean on God for मग it. देवाचा आधार घ्यावा लागतो. वी गॉट See. टू ऍडजस्ट विथ द न्यू. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? That should not put fear in you. त्यातनं घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. You need to trust God. देवावर विश्वास ठेवायचा, Lean on God. depend देवाचा on आधार God. घ्यायचा, देवावर अवलंबून And it राहायचं. challenges us to trust His wisdom आणि त्यातून आपल्याला हे आव्हान येतं की देवाच्या ज्ञानावर आपण विश्वास and ठेवायचा embrace His gifts. आणि त्याच्या दानांना मिठी मारायची, मिठी. Even when they don't align with our आणि expectations. जरी आपल्या आशा अपेक्षांना ते जुळत नसेल तरी सुद्धा देव देतोय ना, मी मिठी मारणार. God's blessings are always beautiful. देवाचे आशीर्वाद नेहमी सुंदर असतात. God's plans are always good. देवाच्या योजना नेहमी चांगल्या असतात. And though at times it comes unexpected, आणि जरी कधी कधी त्या अनपेक्षित रीतीने येतात, you need to reflect God's love behind it. तुम्ही देवाचं प्रेम त्याच्या मागचं पाहायचं You need to know that there is a purpose of God doing what He has been doing now. for आणि you. संकल्प देवाचा जाणून घ्यायचा की देव जे करतोय आत्ताला ते काहीतरी संकल्पाने करत आहे. Amen. आमेन. First point. पहिला मुद्दा, Why God gave Job new children instead of raising the old. देवाने योबाला जुनीच 10 मुलं परत जिवंत न करता नवीन 10 मुलं का दिली? Job's story teaches a deep lesson योबाची कहाणी एक खोल धडा आपल्याला शिकवत आहे. about loss, suffering, and restoration. नुकसान, त्रास आणि पुनर्वसितपणा. So when Job lost his children, योबाची मुलं जेव्हा गेली, God chose देवाने निवडलं that I will give you new 10 children की आता मी नवीन 10 मुलं तुला देईन. rather than bringing the first ones back to life. ती जुनी 10 मुलं मी परत जिवंत करणार नाही. Now, this wasn't because his first children were irreplaceable आता or त्याची replaceable. आता त्याची पहिली मुलं त्यांची जागा कोणी घेऊ शकत होतं किंवा नव्हतं यामुळे हे झालेलं नाही. Instead, तो प्रश्न नाही, तर it shows God's purpose in everything that happens in our lives. जे काही आपल्या जीवनात घडतं त्यामध्ये देवाचा संकल्प आपल्याला कळतो And it goes beyond our understanding. आणि ते आपल्या समजुती पलीकडे असतं. आपण कितीही स्मार्ट असलो तरी सुद्धा. Job didn't complain. योबाने तक्रार नाही केली Oh God, I have to start all over again. की काय दे बापा, आता परत नवीन ही 10 मुलं दिली म्हणजे मला परत यांचं संगोपन, संस्कार सगळं करायला लागणार. It's not that in 1 year he got 10 children. आणि एका वर्षात 10 मुलं आली असं होत नाही ना. It may have taken 10 years. 10 मुलं व्हायला कमीत कमी 10 वर्ष तर लागतातच ना, हिशोबाने जास्ती लागली असतील. But Job trusted God's plan. पण तरी योबाने देवाच्या योजनेवर विश्वास ठेवला. कशा कशातनं विचारा गेला बघा. And see, he was happy. खुश होता तरी की ठीक आहे, The Lord has taken it away प्रभूने because He घेतलं, had given it. प्रभूनेच दिलं होतं, प्रभूनेच घेतलं. The Lord has given and the Lord has taken it away. प्रभूने दिलं होतं पण प्रभूनेच घेतलं. Let His name be exalted. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. त्याचं नाव आशीर्वादित असो. Amen. ज्याने दिलं त्याला घ्यायचाही हक्क आहे. And so this reminds us यातनं आपल्याला आठवण होते that God's decisions are rooted in His wisdom. It is rooted in His love. देवाचे निर्णय त्याच्या ज्ञानात आणि प्रेमात मुळावलेले असतात. Even when it is very hard for us to comprehend. आणि आपल्याला जरी ते समजायला अवघड गेलं ना की हे सगळं काय चाललंय, Amen. तरी So आमेन. that pain was there for some time in Mr. and Mrs. Job. तर काही वेळ श्री आणि सौ इयोब या दोघांमध्ये ती वेदना होती. Because they remained as his legacy. कारण की वतन म्हणून होते ना ते. They were part of his legacy. त्याच्या वतनाचा ती 10 मुलं जी मेली तो भाग होते ना. But the new 10 children were वारिस a होते. part of God's grace. पण नवीन 10 मुलं देवाच्या कृपेच्या योजनेतली आहेत. The 10 were his legacy, the 10 were of God's grace. जुनी 10 वारशात आली होती माझी मुलं, नवीन 10 कृपेत आली देवाची मुलं. Amen.
And so when God blesses you with 10 children, surely they will all walk in the ways of आणि God. मग देवाने जर तुम्हाला 10 मुलांचा आशीर्वाद दिला तर नक्कीच ती देवाच्या मार्गात चालणार. And God has a plan. आणि देवाची योजना आहे. If God had resurrected the 10 old children, जर देवाने जुन्या 10 मुलांना जिवंत केलं असतं, again Job's stories will start praying in the morning every ना. day whether my children have sinned against God or cursed God. परत योबाला ती स्टोरी सुरू करावी लागली असती, कारण रोज योबाला ते एक दडपण असायचं. Because काय they were माहिती always partying. कारण 10 मुलं सारखी पार्ट्या करायची, तर त्याला सारखं देवाला अर्पण चढवायला लागायचं की आता काय माहिती मुलं काय करतात, कुठं गेली आहेत, काय पार्ट्या करून येत आहेत. They were not small children, लहान मुलं नव्हती ती, big children. मोठी होती, वयात आलेली. But they loved party. As today people love party. पण The youth love party. पार्ट्या आवडायच्या त्यांना, जसं अलीकडच्या जवान मुला मुलींना पण पार्ट्या आवडतात. Party and dance and पार्टी friends. आणि पार्टी म्हटलं की सगळं चालं. कम ऑन, डोंट टेल मी. पार्टी म्हटलं की सगळं चालायचं पार्टी. And this is like a parent who loses a child. आणि असं एखाद्या आई बापा सारखं की ज्याचं संतान गेलं And the arrival of another child may bring healing and joy. आणि दुसऱ्या संतानाचं आगमन खुशी, आनंद, आरोग्य आणेल. But it doesn't replace the love they had for the one they had lost. पण जे त्यांचं जुनं संतान गेलेलं आहे त्याची जागा नाही घेऊ शकत ते ना. So even God's restoration तर देवाचं पुनर्वसित पण सुद्धा at times कधी कधी doesn't undo the pain but creates a new future. वेदना काढून घेत नाही पण नवीन भविष्य देतं. Amen. काटा टोचत राहील, नवीन भविष्यात चालत राहा. That's what Jesus told Paul. असं येशू पॉलला म्हणाले ना. The thorn will be there. काटा असणार, That pain will be there. वेदना होणार, भले दुःख राह, दुःख नाही दे, I cannot remove it. मी नाही काढू शकत. Sometimes God doesn't remove it. देव नाहीच कधी कधी काटा Sometimes काढत. God does not give us back our 10 children who are dead. कधी कधी देव आपल्याला आपली जुनी 10 मेलेली मुलं परत देत नाही, But He always replaces it with something else. पण काहीतरी नव्याने तो आपल्याला आशीर्वादित करतो. To Paul He said, I replace it with my grace. पॉलला तो म्हणाला, माझी कृपा मी तुला देतो, काटा काढणार नाही, एक नवीन देतो, कृपा घे. And so the grace is there, but the pain is there. तर कृपा आली पण वेदनाही आहे. Your टोचतं पण. grace, 10 children of grace are there, but that pain is still there तर of the इथं old. कृपेची नवीन 10 मुलं आली पण जुन्यांच्या वेदना पण आहेत. Amen. असं आहे. You have to learn to live that way. तुम्ही शिकायचं, अशा रीतीनं जगणं शिका. And we can live only by His grace. आणि फक्त त्याच्या कृपेवरच आपण जगू शकतो. Joel 2:25 says, योएल 2:25 मध्ये लिहिलेलं आहे, He will restore the years the locusts have eaten. टोळांनी खाल्लेली वर्ष तो परत करेल. How? We don't know. कशी आपल्याला ठाऊक नाही. He may not give back what you have lost. He may give something new. जे तुझं गेलंय तेच तो तुला परत करणार नाही, काहीतरी नवीन देईल. Amen. म्हणजे माहित नाही, म्हणजे देवाचं आपल्याला माहित नाही. So, suffering, whether in Job's story or in the lives of families facing challenges, तर योबाच्या जीवनातली कहाणी म्हणा किंवा फॅमिलीज मध्ये जी काही आव्हानं येत आहेत ती आव्हानं म्हणा, sometimes it's not easy to understand. कधी कधी कळायलाही सोपं जात नाही, डोकी जाम होतात, म्हणजे नाही समजत. A family that is dealing with a son who has dementia. ही समजा एखादी फॅमिली, एखादा परिवार आहे, त्यांच्या घरात मुलगा आहे आणि त्या मुलाला विसरण्याचा आजार होतो, डिमेन्शिया. And they might ask, आणि मग ते कदाचित विचारतील, why God hasn't healed him? देवाने याला आरोग्य का नाही दिलं, याला आजार का आहे? We cannot understand. नाही समजत. I mean, this is the similar kind of question Paul posed before Jesus 3 times. याच पद्धतीचा प्रश्न पॉलने 3 वेळा येशू समोर ठेवला ना. Please remove the thorn in my flesh. प्लीज माझ्या देहातला काटा काढ प्रभू, काटा काढ ना. See? But Jesus said, येशू म्हणाले, my grace is sufficient for you. कृपा माझी तुला पुरेशी आहे, I will not remove मी it. नाही काटा So काढणार. you don't question God. प्रश्न नाही विचारायचा देवाला. I mean, to whom you will complain against God? तुम्ही देवाची तक्रार कुणाला करणार आहे? तो Which देव आहे. police station you will go? कुठल्या चौकीत जाणार आहे Which देवाची court तक्रार? you will go? कुठल्या कोर्टात जाणार असं म्हणत की बघ ना देव माझं ऐकत नाही, देवाला काय झालंय बघा. He is the end of everything. देव सगळ्याची अखेर आहे बेटा. I mean, if he says it is so. देव जो म्हणतोय तर ते तसंच आहे आणि ते तसंच राहणार. And so Paul learned to live with that suffering with joy. तर पॉल त्या त्रासांमध्ये आनंदाने कसं जगायचं हे त्याने शिकून घेतलं. He didn't get why he is suffering that way from God. त्याला हे कळलं नाही
की मला हा त्रास असा का होतोय, देवाने एवढे त्रास मला का दिलेत. But पण he said, if it is coming from you, I accept it. तो म्हणाला की देवबाप्पा तुझ्याकडनं त्रास येत आहेत ना, तर मी स्वीकारतो And I will rejoice in आणि it. मी आनंद करीन. All my life. आयुष्यभर आनंदाने. Till his death, he rejoiced with that thorn in the flesh. मरेपर्यंत देहातला काटा घेऊन आनंदात राहिला पठ्ठा. You never heard that before his death, Jesus removed the thorn. कधी आपण असं ऐकत नाही का, वाचत नाही की पॉल मरण्या अगोदर देवाने त्याच्या देहातला काटा काढून टाकला. नाही, You don't even know what is the thorn in the flesh. माहित पण नाही देहातला काटा म्हणजे काय आहे. One day we will study on this एके दिवशी अभ्यास करू आपण या and विषयाचा try to see what it can be. आणि हा देहातला काटा एक्झॅक्टली काय असेल पॉलचा, याचा अभ्यास आपण थोडं करू नंतर. So God often allows suffering to refine our faith. तर देव नेहमी त्रासांची परवानगी देतो आपल्या विश्वासाला थोडंसं पारखायला, शुद्ध करायला And to show his strength आणि through देव- our reliance on him. आपण देवावरती अवलंबून राहून त्याची ताकद आपल्याला दाखवायला, Amen. की तू जर माझ्यावर अवलंबून राहिला तर बघ मी किती ताकदवान आहे. So not all blessings that come from God are the same. तर देवाकडनं येणारे सगळे आशीर्वाद सारखे सारखे नसतात. दे आर नॉट सेम टू सेम. And sometimes God restores what was lost. आणि कधी कधी देव जे काही नुकसान झालंय ते परत करतो. Like when Hannah prayed for a child, जसं ज्या हन्नेनं संतानासाठी प्रार्थना केली, she said, if you give me a boy, ती म्हणाली तुझं मला पुत्र संतान दिलं I will dedicate him back to you. तर तो माझा मुलगा मी तुला परत करीन. God didn't say, no, I will give you a girl. देव असं नाही म्हटला थांब मी तुला मुलगीच देतो आता. आणि तू शिक आता तिच्या बरोबर राहायला. हो, No, आता त्या because there मुली- was his purpose. नाही, देवाचा संकल्प होता त्यात. Say, she may have been praying for a girl आणि कदाचित हन्नेनं मुलीसाठी प्रार्थना केली असेल and God will still give her a boy. आणि तरी देव तिला मुलगा देणार असेल Why? का? Because it is coming in his purpose. कारण संकल्पात शमूएलचा अरायवल व्हायलाच हवाय. Yes. संकल्प जो असतो ना, देवाचा संकल्प, इन दॅट सॅम्युएलची एंट्री व्हायचीच आहे, जी होणारच आहे. Say, Samuel, the prophet, has to come. शमूएल संदेष्टा आलाच पाहिजे. So just imagine Hannah praying, Lord, I want a daughter. मग कल्पना करा, समजा हन्ना प्रार्थना करत बसली असेल, मला मुलगी दे, माझ्यासारखी दिसणारीच दे. But God would say, no, आणि देव म्हणेल नाही, it shall be done according to my purpose. माझ्या संकल्पानुरूप देईन. Because he will be a destiny man. कारण की तो ठरलेली दिशा घेऊन येणारा माणूस असणार आहे. That's why sometimes when people pray, oh, I prayed so much for a boy, I got a girl. मग कधी कधी लोक येऊन सांगतात ना, आम्ही मुलासाठी प्रार्थना केली, खूप केली आणि मुलगी झाली. It is according to God's purpose. देवाच्या संकल्पानुरूप झाली आहे. Otherwise, if everything happens according to your desire, there will be only men on this earth. हो ना, सगळं तुमच्या इच्छेनुरूप झालं तर सगळे वंशाचे दिवे म्हणजे पोरच असतील. मग आमच्या सारख्यांनी करायचं काय? Because every mother wants a boy. कारण प्रत्येक आईला पाहिजे मुलगा. मग आम्ही मुलींनी काय करायचं? Are you getting me what I'm saying? कळतं ना मी काय म्हणतो? God will work out his purpose. देव त्याचा संकल्प पूर्ण करेल. But you know, somehow they are. पण काही लोक कसे असतात तुम्हाला माहित आहे ना? They will say, म्हणणार I will see that my purpose also नाही will नाही, happen. माझेही संकल्प पूर्ण This झाले time it पाहिजे. didn't happen, next time I will have. या वेळेला झालं नाही, पुढच्या वेळेला होईल. Next time again a girl. परत मुलगी झाली, Again we will go. परत करू, Again they try, the third परत one, प्रयत्न, fourth one, परत fifth तीन, one. बिचारी Then they have बाई, 7 I girls. tell you, 7 मुली झाल्या, And still they are after it. तरी त्यांना मुलगा हवाय. जेवायला नसेल हो, पण घरात आपल्याला मुलं पाहिजे. पाहिजे, एक वंशाचा मुलगा दिवा, And दिवे then- दिवे लावायला दिवा पाहिजे. After 7 they have one boy. मग 7 मुलींनंतर एक मुलगा झाला And they are so happy. आणि मग खुश होतात ते. पैसे मुलगा झाला, नाहीये मुलगा तर झाला. मुलीचाच ड्रेस त्याला पण घाल. पेडवाटा 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 मुलीचा फ्रॉक घालून त्याला मोठं करा. बिचारा पाव मग पाव पाव 100% पाव पाव म्हणजे So तमिळमध्ये पाव म्हणजे बिचारा. Oftentimes तर बऱ्याच वेळेला God provides the grace to endure. देव कृपा देतो सहन करायला. God provided grace for Job and Mrs. Job to endure. देवाने श्री आणि सौ योबाला कृपा देऊन टाकली सहन करायला. As he did with Paul. जसं पॉलला दिली कृपा तशी या दोघांना पण देऊन टाकली देवाने कृपा. Like a gardener जसं एखादा माळी who replants after a storm जो has माळी damaged all the trees. जो माळी वादळानंतर समजा बागेतल्या सगळ्या झाडांना इजा झालेली आहे, सगळ्या झाडांचा नाश झालेला आहे कारण वादळ आलं, तर तो माळी परत बागेमध्ये येऊन बी पेरतो And it is a new tree. आणि आता नवीन झाड येणार आहे. It's not the old tree. ते काही जुनं झाड नसणार आहे, It's new. ते नवीन असणार आहे.
It will have the same fruits, आणि फळं तशीच येणार, but it will not be the exact replica of that tree or the same tree. पण बरोबर जुनं नाही येणार He आहे. will not resurrect it. ते जुनं नाही परत तो पैदा करणार A आहे, new one. नवीन येणार He आहे. has to learn to live with the new त्या one. नवीन बरोबर त्याने जगायला शिकायचंय आता. Amen. आमेन. And then he waits until he gets the fruit. आणि त्याला फळ मिळेपर्यंत तो वाट पाहतो. दे से ना नाउडेज न्यू नॉर्मल, इद्दत्ता न्यू नॉर्मल देवाकडून. So God's blessings can come in different forms. तर देवाचे आशीर्वाद वेगवेगळ्या स्वरूपात येऊ शकतात. That's why Romans 8:28 is beautiful. म्हणून रोमकरास 8:28 सुंदर आहे. In all things God works for the good of those who love them. ज्या Love him. लोकांचं देवावर प्रेम आहे त्या लोकांच्या जीवनात देव सरते शेवटी सगळं चांगल्याकडे करतो. Whatever you get on this earth is temporary. Jack- Rejoice with it. जे काही तुम्हाला या पृथ्वीवरती मिळतंय ना ते सगळं तात्पुरतं आहे. एक तर त्यात आनंद करायला शिका. Amen. Amen. And many times we focus on the temporary, but God's plan is always eternal. आणि अनेक वेळेला आपण तात्पुरत्या गोष्टींवरच लक्ष देतो, पण देवाच्या योजना अनंत काळच्या असतात. Amen. आमेन. And Job's first 10 children, योबाची पहिली 10 मुलं though they were not restored on the earth, जरी पृथ्वीवर त्यांना परत आणलं नाही they देवाने, were ultimately in God's care. सरते शेवटी देवाच्या काळजीतच होती ना ती, देवाने घेतली होती ना. Amen. आमेन. So the ultimate hope is not earthly, तर सरते शेवटची आशा पृथ्वीवरची नाहीये, not earthly life, पृथ्वीवरचं जीवन नाही, but eternal life. अनंत काळचं जीवन. सरते शेवटची आशा ते पाहिजे की सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. Jesus raised up Lazarus from the dead, येशूंनी लाजराला मेलेल्यातनं जिवंत केलं, but that was not the greater joy. पण तो मोठा आनंद नाहीये. But his dying and being resurrected in heaven is the greater joy. तो मेला आणि मरून तो स्वर्गात पुनरुत्थित होऊन गेला, स्वर्गात दिसला, तो मोठा आनंद आहे. Are you getting me, people? कळताय का? तो मोठा आनंद आहे की तो स्वर्गात परत जिवंत होऊन स्वर्गात येतो आता मेल्यानंतर. Because though Lazarus would eventually die again, कारण सरते शेवटी पृथ्वीवरती जरी त्याला परत जिवंत करून आणलेलं आहे तर तो परत मरणारच आहे. just because Jesus raised Lazarus from the dead doesn't mean he won't die again. येशूंनी लाजराला मेलेल्यातनं परत जिवंत केलं म्हणजे आता तो परत मरणार नाही असं तर नाहीये ना. The real promise is eternal life, खरं अभिवचन अनंत काळच्या जीवनाचं आहे, ज्याला मोक्ष म्हणतात. where there will be no sickness, no death, no pain, no loss. जिथं आजार नाही, वेदना नाही, नुकसान नाही, काही नाही, ते स्वर्ग. And suffering always tests us. आणि त्रास नेहमी आपल्याला तपासतात. It always strengthens our faith. त्रास नेहमी आपल्या विश्वासाला ताकद देतात. So that little suffering, that little pain should always be there in us. की तो थोडा त्रास, ती थोडी वेदना, थोडे चिमटे नेहमी आपल्यात असावेत. Because if he had 10 old children back, there would be no pain. कारण 10 जुनी मुलं जर त्याला परत मिळाली असती तर त्याला त्या वेदना नसत्याच राहिल्या. And there won't be much reliance on God. आणि मग देवावर तो वारसा अवलंबून राहिलाच नसता, कारण ती सगळी हातात आलेली मुलं होती. Yes. ती मोठी झालेली हातात आलेली मुलं होती. माइंड यू, ही सगळी लहान आहेत, आत्ता जन्माला आली आहेत, यांना मोठं करायला लागणार आहे. देन अगेन कम्स द रोल ऑफ मदर अँड फादर. 7 sons. 7 मुलगे. So that pain God keeps. ती वेदना देव ठेवतो बेटा. That little pain he always keeps. ती थोडी वेदना देव नेहमी ठेवतो. It is the pain that brings us to God. त्या वेदनाच तर आपल्याला देवाकडे आणतात ना It is राजा. the pain that brings you to church. त्या वेदनाच तुम्हाला चर्चकडे आणतात ना. It की is the दुखतंय. pain that makes you to depend on God. त्या वेदनाच तुम्हाला देवावर अवलंबून राहायला शिकवतात ना. अडलेली कामं म्हणा, The वेदना म्हणा. thorn always keeps you focused on God. काटा नेहमी तुला देवावर लक्ष केंद्रित करून ठेवतो, हो की नाही? Otherwise, grace does not just fall on a normal person. नाही तर कृपा साधारण माणसावर नाही पडत बेटा. Grace always falls on a person who has got thorn in the flesh. आणि कृपा नेहमी अशाच माणसावर पडते ज्याच्या देहात काटा आहे. And grace always falls on a person who is humble. आणि जो माणूस नम्र आहे त्याच्यावरच कृपा येते. And something should make you humble. आणि काहीतरी असं घडलंच पाहिजे की ज्याच्यातून तू नम्र झालं पाहिजे. Mr. and Mrs. Job were humbled because they lost their children. श्री आणि सौ योब नम्र झाले का? कारण 10 जवान हातात आलेली मुलं मेली. But that's how grace rested on them. पण अशा रीतीनं कृपा त्यांच्यावर आली. The disciples once asked Jesus, एकदा ना शिष्यांनी येशूला विचारलं, why this man on the roadside was born blind? हा असा रस्त्याचा कडेचा माणूस आंधळा का जन्मलाय? In John 9:3. योहान 9:3 मध्ये And Jesus replied, येशूंनी उत्तर दिलं, this happened so that the works of God might be displayed in him. हे अशासाठी झालंय की देवाचं कार्य त्याच्यात प्रदर्शित व्हावं. Say, you may not understand what statement
Jesus makes. तुला कळणार नाही की येशू हे काय वाक्य बोलतायत, But that is the way it is. पण हे असंच आहे. Like gold refined in fire, जसं जे सोनं आगीच्या भट्टीत शुद्ध होतं, faith is refined through trials. तसं विश्वास संकटातून जाऊनच शुद्ध होतो रे. And there you become more stronger. आणि मग तुम्ही अजून बलवान होता. And there from 22 carat, you become 24 carat आपण gold. 18 कॅरेट 22 कॅरेट पासून तुम्ही 24 कॅरेट बनता. That's why म्हणून James encourages us. याकोब आपल्याला प्रोत्साहन देतो. In James 1, 2 and 3, याकोबाचं पत्र 1, 2 आणि 3. consider it pure joy whenever you face trials, because you know that the testing of your faith produces perseverance. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 2 आणि 3. माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असताना तेव्हा ते सगळे आनंद माना, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. Amen. Amen. So we may not always understand why we suffer, but we can trust in God's character. तर नेहमी आपल्याला कळणार नाही की मला हा एवढा त्रास का होतोय माहित नाही, पण देवावर विश्वास ठेवून जगायचं की देवाला माहिती आहे ना माझं झालं. Even Job never received a fuller explanation for his suffering. योबाला सुद्धा त्याच्या स्वतःच्या त्रासांचं पूर्ण स्पष्टीकरण कधीच मिळालं नाही की वाय मी आउट ऑफ ऑल वाय मी, माझ्या जीवनात असं का. God did speak to him, but God never explained to him why you're suffering. देव बोलला त्याच्याशी, पण देवाने कधी त्याला हे नाही स्पष्टीकरण दिलं की तुला एवढे त्रास मी का होऊ दिलेत. God only said, देव फक्त एवढंच बोलला त्याला, I am a great God. मी महान देव आहे, I am a sovereign God. मी राज्यकर्ता देव आहे. Finished. संपलं, एवढंच, पुढं काही नाही. Where were you when I created the clouds? आणि देव त्याला म्हणाला, मी ढग निर्माण केले तेव्हा तू कुठं होता. Do you know how the snow falls? बर्फ कसा पडतो, अमेरिकेत बर्फ कसा So पडतो. God was telling him देव of his म्हणजे- own greatness. म्हणजे देव त्याला स्वतःची थोरवी सांगत होता की तू बोलू नको. So it's like a child who doesn't understand why a parent withholds certain things ते from him. अशा एखाद्या लहान बालकासारखं मुलासारखं आहे की ज्या मुलाला कळतच नाही कधी की त्याच्या आई बापाने काही गोष्टी त्याच्यापासून का राखून ठेवल्या. But once the child grows up, पण ते लेकरू मोठं झालं, then he says, I know why my dad didn't allow me to play with the knife. मग त्याला कळतं की हा बरोबर आहे, माझ्या डॅडीनी का मला सुरीशी नाही खेळू दिलं मी लहान असताना. त्यावेळी मला खूप राग आला होता. तेव्हा मला फार राग आला. What happens if I play with the knife? का तुम्ही सुरीशी खेळलो तर. But today I आज understand. कळतंय मला की लहान मुलांनी सुरीशी खेळायचं नसतं. See? So that time will come. तर ती वेळ येईल When we go to heaven, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, God will reveal everything. देव सगळं प्रगट करेल. God will reveal to Job also why he suffered. देव योबाला पण प्रगट करेल की तुला एवढे त्रास का झाले, आता सांगतो बस. But now, पण आता he will not say it. आता नाही He सांगणार. said, just trust on me. आता देव म्हणेल फक्त माझ्यावर विश्वास ठेव. See, when you know everything, why you will trust God? बघा, जेव्हा तुम्हाला सगळंच माहिती असतं ना, मग तुम्ही देवावर कशाला विश्वास ठेवाल. Proverbs 3, नीतिसूत्र 3 5 to 6 says, नीतिसूत्र 3, 5 ते 6. trust in the Lord with all your heart and lean not on your own understanding. देवावर संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवा आणि स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. So Job's story and the struggles of families today तर योबाची जी काही कहाणी आहे आणि अलीकडे जे काही फॅमिलीज आहेत, कुटुंब आहेत, त्या कुटुंबांमध्ये जो सगळा संघर्ष चाललेला आहे, it reminds us of important truths. त्यातनं सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाच्या सत्याची आठवण होते That God's blessings may not always look the way we expected, की देवाचे आशीर्वाद नेहमी आपली अपेक्षा होती तसे दिसणार नाही, but they are still good. पण तरी ते चांगलेच असतात कारण ते देवाचे आशीर्वाद आहेत. And loss and suffering are part of our life. आणि नुकसान व त्रास आपल्या आयुष्याचा भाग आहे. But God's grace sustains us through them all. पण देवाची कृपा त्या सगळ्यातून आपल्याला पार नेते, While we- पाठिंबा देते. While we only see the present, आपल्याला फक्त वर्तमान दिसतो, God's plans, they stretch out into eternity, पण देवाची योजना अनंत काळात असते अशी उलगडलेली, where we will get the fullest of blessings, जिथे आपल्याला संपूर्ण आशीर्वाद मिळतील, where you will be restored all that you have lost on this earth. जिथे तुला वर जाऊन पृथ्वीवरचं सगळंच नुकसान जे आहे त्याची भरपाई मिळेल. Your restoration is awaiting for you in heaven. तुझी भरपाई जी आहे ना ती स्वर्गात वाट पाहतीये. It is waiting for you in heaven. तुझी भरपाई स्वर्गात वाट पाहतीये. पृथ्वीवरती भरपाई मिळवताना नेहमी जे गेलंय तेच मिळेल असं समजू नको, नवीन पण मिळू शकतं. Even when life is difficult,
आयुष्य जरी अवघड झालं know this that God's love has not changed for you. तरी जाणा की देवाचं तुझ्यावरचं प्रेम बदललेलं नाहीये. Amen. Amen. And His blessings are always for our good. आणि देवाचे आशीर्वाद नेहमी आपल्या चांगल्यासाठीच असतात. Second point, दुसरा मुद्दा, trusting God's blessings when restoration looks different. पुनर्वसित पण जेव्हा आपल्याला वेगळं दिसतं तरी देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवणं. जे मी आता सांगितलं की जुनच परत येईल असं काही नाही, देव नवीन सुद्धा देऊ शकतो, पण तरी देवावर विश्वास ठेवणं. Amen. आमेन. So life will often present challenges. तर आयुष्य नेहमी आव्हानं घेऊनच येणार आहे. There will not always be profits. नेहमी फायदा लाभ, नेहमी फायदा आणि नफा होईल असं नाही, But there will be losses नुकसान सुद्धा होईल. that leaves us longing for restoration. ज्या नुकसानाने आपल्याला असं वाटायला लागेल, एक तळमळ राहील की अरे माझं जुनं मला परत मिळावं, And we hope for things to return how they were once before. आणि आपण आशा ठेवत राहू की जुन्या काळी जसं सगळं होतं तसं परत यावं. But पण if God does not give it the same way that you lost, देवाने जर तसंच परत केलं नाही learn to accept the new. तर नवीन स्वीकारायला शिका. Learn Amen. to accept the new. नवीन स्वीकारायला शिका. And this we get it from the life of Job. आणि हे योबाच्या जीवनातून शिकायला मिळतं. Amen. आमेन. God's ways are always higher. देवाचे मार्ग नेहमीच उंच असतात. His blessings may not erase the past, but He will flood you with such new blessings that will make you to forget the past. त्याचे आशीर्वाद भूतकाळाला पुसणार नाहीत, पण नवीन आशीर्वाद असे काही तो आणेल की ज्यातनं तुम्ही भूतकाळ विसराल. Amen. आमेन. Even now, आताही whatever you have lost, जे काही तुझं नुकसान झालंय, don't cry too much. रडू नको, खूप खूप रडायचं नाही. Whatever new thing He gives you, take it. जे काही नवीन तो देईल ते घे, Because कारण in that God has the power to multiply it. त्यामध्ये देवाकडे ते बहुगुणित करायची कुवत आहे. Amen. Amen. Because this is all God's plan. कारण ही सगळी देवाची योजना Even आहे. in the restoration process, in the way He gives and what He gives back to you is all in God's purpose. पुनर्वसित व्हायच्या प्रक्रियेत सुद्धा सगळं देवाच्या योजनेतलंच असतं जे आपल्यासाठी देव करतो. Amen. आमेन. So you'll need to learn to accept it. तर तुम्हाला ते स्वीकारायला शिकावं लागेल. Sometimes you have to set aside your cherished dreams. कधी कधी तुम्हाला तुमची प्रिय स्वप्न बाजूला ठेवावी लागतील, Maybe a lost relationship किंवा एखादं गेलेलं नातं बाजूला ठेवावं लागेल, or lost things, किंवा गेलेल्या गोष्टी बाजूला ठेवायला लागतील. whatever it is. जे असेल ते You have to learn to accept the new. प्रत्येकाला आपापलं ठाऊक आहे. नवीन स्वीकारायला शिका. Amen. आमेन. And that is the purpose of God. आणि तोच देवाचा संकल्प आहे. Maybe what you lost कदाचित तुझं जे काही नुकसान झालंय was not important for you now. ते आता तुझ्यासाठी महत्वाचं नाही. It was important then, तेव्हा महत्वाचं होतं, but not now. आता नाही. God says it is finished with you. देव म्हणाला बस आता हे तुझ्या सोबतचं इथे संपलं. If you carry it more further, अजून जर पुढे तू खेचलं it will be destruction for you. तर नाश आहे. So it's better, तर हे ठीक आहे, start accepting the new, हेच ठीक आहे की नवीन स्वीकारायला लाग. because आणि this is कारण a new chapter that I am beginning in your life. हा नवीन अध्याय तुझ्या जीवनात मी सुरू करत आहे. See, that's what Isaiah 43:19 said. यशा 43:19 मध्ये असंच लिहिलंय See, I'm doing a new thing. की मी नवीन गोष्ट करत आहे. See, लिहिलं ना, not that I will bring back the old thing to you. नवे कृत्य करत आहे. जुनं आणणारे असं नाही लिहिलं. See, नवे कृत्य, new thing. नवीन कृत्य. How this new thing will look, we हे don't know. नवीन कसं दिसेल आपल्याला माहित नाही, But पण this new thing is rooted हे in नवीन His wisdom, in Hey. His love. हे नवीन त्याच्या ज्ञानात आणि प्रेमात मुळावलेलं असेल. Amen. आमेन. आमेन. I will give you a few points. अजून काही मुद्दे देतो. Loss of loved ones. आप्तजन, प्रियजनांचं नुकसान म्हणजे त्यांनी जाणं आणि त्या जाण्याने झालेलं नुकसान. Relating to Job. योबाविषयीनं बरं का. We may also at times कधी कधी आपल्याला सुद्धा experience the devastating loss of our loved ones. असं काही नुकसान सहन करावं लागत असेल किंवा असं काही नुकसान अनुभवायला लागत असेल की जिथं आपलं कोणीतरी खूप प्रिय होतं पण गेलं. While God may not bring them back into this life, आणि देव या जीवनात त्यांना परत आणणार नाही. it can be a friendship also. मैत्री पण असू शकते, मित्र किंवा मैत्रीण. But God will offer new relationships. देव नवीन नातं देईल. I know of mothers मला अशा काही
माता ठाऊक आहेत who have lost their children. त्यांची मुलं गेली, But God gave them new children in the church. पण देवाने चर्च मध्ये त्यांना नवीन मुलं दिली. Somebody who loved them. अशी कोणीतरी जी त्यांना प्रेम देतात. And suddenly आणि अचानक they feel, oh, he or she is like my child. त्यांना असं जाणवायला लागतं की अरे ही मुलं माझ्या मुलीसारखी, माझ्या मुलासारखीच आहेत. And God is giving you an opportunity आणि देव तुम्हाला संधी देतो to show forth the mother's love or the father's love to that person. आईचं प्रेम, बापाचं प्रेम त्या मुलांना तुम्ही दाखवावं, द्यावं. देव ही संधी तुम्हाला देतो. Yes. Many times our love is only limited to our पण children. अनेक वेळेला आपलं प्रेम फक्त आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलांपुरतच मर्यादित असतं. We cannot love others as we love our own. आणि आपलं आपल्या स्वकीयांवर, सख्यांवर जसं प्रेम आहे तसं आपल्याला दुसऱ्यांवर प्रेम करता येत नाही अनेक वेळेला. And so sometimes when they are gone, मग कधी कधी तेच आपले सख्खे रक्ताचे जर गेले, God wants to see whether you show that same kind of love to others who need that kind of love. तर देवाला पाहायचं असतं त्याच पद्धतीचं प्रेम तू दुसऱ्यांना देतोयस का, की ज्या दुसऱ्यांना त्याची गरज आहे. There is want of love in आहे this ना, earth. प्रेमाची वाण आहे या जगात. प्रेम कमी पडतंय या जगात. There is want of love. प्रेमाची फार कमतरता आहे. अनेक आहेत ज्यांना प्रेम हवंय. But त्यांच्या समोर we are so limited in love because we don't extend it beyond our आपलं family. प्रेम एवढं मर्यादित आहे की आपण आपल्या फॅमिलीच्या पलीकडे ते प्रेम कोणाला द्यायलाच मागत नाही. But God wants you to extend it beyond your पण देवाची family. इच्छा असते तुझ्या फॅमिलीच्या पलीकडे सुद्धा ते प्रेम तू वाट. कारण अनेकांना प्रेम कमी पडतंय, तू दे. Sometimes our own children may not accept your love. कधी कधी आपली स्वतःची मुलं आपलं प्रेम नाही स्वीकारत. But पण that same kind of love, when you show it to others, people are thirsty for it. तसंच हुबेहूब प्रेम तुम्ही दुसऱ्या मुलांवर जर दाखवलं तर ती तरसलेली असतात त्या प्रेमाला. Yes. लगेच मिठी मारतात, They accept it. स्वीकारतात. And sometimes God does that with us. आणि कधी कधी देव आपल्या जीवनात असं करतो बेटा. He wants you to extend your love to all. देवाची इच्छा आहे तुझं प्रेम सगळ्यांना वाट. Amen. फक्त फॅमिली पुरतं ठेवू नकोस. खूप आहेत ज्यांना प्रेम मिळत नाहीये. Yes. कर त्यांच्यावर प्रेम. So many of them, if you show that kind of, sometimes what kind of love you show to your children, हो ना. if you show it to your neighbor, that fellow will fall at your feet. कधी कधी तुमच्या मुलांना ज्या पद्धतीचं प्रेम Yes. तुम्ही दाखवता आणि देता त्याच पद्धतीचं प्रेम तुम्ही शेजाऱ्यांवर केलं ते तुमच्या पायाचं पाणी धुवून पितील Yes. की But मला हवं होतं हे प्रेम. our own, they take it for granted. पण आपले स्वकीय, आपले सख्खे आपल्याला गृहीत धरतात की हे क्या मेरे ही Amen. माँ बाप आहे. I've seen a grieving parent पण मी पाहिलंय असे काही आई बाप जे दुःखी आहेत, who have lost their children. त्यांची मुलं गेलेली आहेत. They die with that love in them. ते सगळं प्रेम मुलांचं हृदयात घेऊन मरतात And they die early. आणि लवकर मरतात. मग They should now spread that love to others. आता त्यांनी ते प्रेम दुसऱ्यांवरती द्या, दुसऱ्यांना वाटा, दुसऱ्यांवर करा. Everything that happens in a believer's life is for a purpose. बिलीव्हरच्या जीवनात जे काही घडतं एक तर ते कारणाने घडतं. Amen. Amen. You can mentor some others' children. इतर कोणाच्या तरी मुलांसाठी तुम्ही ते प्रेम देऊन त्यांचे तुम्ही गुरु बना. Maybe God is leading you that way. कदाचित देव तुला अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असेल. Those who are not married, ज्यांचं लग्न नाही झालं or those who are married but their spouses are dead. किंवा ज्यांचं लग्न झालंय पण त्यांचे जीवन साथीदार वारले. You can be a father or a mother to others. तुम्ही दुसऱ्यांसाठी आई बाप बना. In that also there is a purpose of God. त्याच्यात सुद्धा देवाचा संकल्प आहे. We need to find God's purpose in our grievances. माझी तळमळ जाणून घ्या बेटा. आपल्या दुःखात देवाचे संकल्प समजून घ्या. Don't drown in your grievances. तुझ्या दुःखात बुडू नको. Don't have a complaining nature in your situation. तुझ्या परिस्थितीत तक्रार नको करू. A new change God has brought for a purpose. नवीन बदल देवाने आणलाय. म्हणायचं काहीतरी यात संकल्प आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Sometimes if your children are grown up, कधी कधी तुमची मुलं मोठी झाली you can show that kind of love to others. मग तशाच पद्धतीचं प्रेम तुम्ही दुसऱ्या मुलांना दाखवा. Amen. आमेन. Saying that God has a purpose in this. असं म्हणून की देवाचा ह्याच्यात पण काहीतरी संकल्प आहे. Second, 2 financial or material loss
आर्थिक किंवा भौतिक नुकसान, पैशाचं नुकसान किंवा काही गोष्टींचं नुकसान relating to Job. योबाविषयी. Now, Job lost all his wealth, योबाची सगळीच धनसंपत्ती गेली, but was later blessed with double. मागाहून त्याला दुप्पट मिळालं. And so today, आज financial restoration may not come in the exact way. आर्थिक पुनर्वसन अगदी अचूक रीतीनं अगोदर माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच मिळणार असं नव्हे. Maybe you are a businessman, but now he may make you a worker in a company. कदाचित तू व्यावसायिक माणूस होतास, पण आता देव तुला कुठल्या कंपनीत नोकरी लावेल. Accept it. स्वीकार. No, I want that same job, same place. नाही, मला तोच बिझनेस पाहिजे, तीच जागा पाहिजे, तेच ऑफिस पाहिजे. You are a child of God. तू देवाचं संतान आहे. Anything comes your way is coming from God. जे काही तुझ्या मार्गात येतं ते देवाकडनं येतं. Accept it with a smile. हसत मुखे स्वीकार. हसत मुखे स्वीकार. You may get a new job, नवीन नोकरी तुला a मिळेल. different job than the job that you're holding today. वेगळी नोकरी मिळेल. आज जी नोकरी आहे त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी मिळेल. God is speaking to you. देव तुझ्याशी बोलत असेल Enter into it. आणि म्हणत असेल की ये याच्यात प्रवेश कर. I'm beginning a new chapter मी in your नवीन life. अध्याय सुरू करतोय तुझ्या जीवनात. Just because you lost a job doesn't mean it's over. आधीची नोकरी गेली म्हणून संपलं असं नसतं. There are new opportunities coming from God, नवीन संधी देव देईल. with new resources coming from God. नवीन पुरवठा देव करेल. Someone who loses their job कोणी असा की ज्यांची नोकरी गेली आहे may find a new career path त्यांना नवीन करिअरचं काहीतरी नवीन मार्ग मिळेल. that may bring deeper purposes of God. त्यातून अजून काहीतरी खोल देवाचा संकल्प त्यांच्यात येईल. And by it will bring you satisfaction. आणि होता होता त्यात तुम्हाला समाधान मिळेल. And then you will know, मग तुम्हाला कळेल my wisdom is more used here than it was there. माझं ज्ञान इथं आत्ताला किती जास्त वापरलं जात आहे. अगोदरपेक्षा सुद्धा अगोदर मला वाटायचं तिथं वापरलं जात आहे, तिथून जास्त इथे वापरलं जात. Though it may not match the original dream, आणि जरी तुमचं जे मूळ स्वप्न होतं त्या स्वप्नाला ते मॅच नाही करणार, but पण you find satisfaction. समाधान मिळेल. You find new joy. नवीन आनंद मिळेल. When I resigned जेव्हा मी नोकरीचा राजीनामा दिला and started working for God, आणि देवाचं कार्य मी सुरू I केलं, thought, how will I do it? मला असं वाटायचं की कसं होणार आहे माझं आता. My job was different. माझी नोकरी वेगळी होती. I finished my catering. तिथलं कामाचं स्वरूप वेगळं होतं. मी केटरिंग फूड अँड क्राफ्ट इन्स्टिट्यूट मध्ये केलेलं. I was working in a hotel. मी हॉटेलमध्ये कामाला होतो एकेकाळी. I could cook. मला स्वयंपाक चांगला येतो. And God is calling me here to preach. आणि आता देव मला म्हणतो तू प्रीचिंग कर. Say, I was hunting for a new job. मी नवीन नोकरी शोधत होतो. God said, this is my purpose. देव म्हणाला for you. हे हा संकल्प आहे Take it. तुझ्यासाठी. घे. And I will provide मी पुरवीन. everything. मी तुला सगळं पुरवीन. And you have to accept it. तुम्ही स्वीकारायचं. Third point. तिसरा मुद्दा, Physical or health challenges शारीरिक किंवा तब्येतीविषयीची आव्हानं relating to Job. जी योबाला झाली. Now, Job endured severe physical suffering. योबाला शारीरिक त्रास खूप झाला. And while his health was restored, आणि त्याची तब्येत ती पुनर्वसित होत असताना his journey reminds us त्याचा प्रवास आपल्याला आठवण करून देतो that God's blessings sometimes come as strength to endure rather than getting immediate healing. कधी कधी देवाचे आशीर्वाद ना आपल्याला सहनशीलता शिकवायला येतात. लगेच ताबडतोब आरोग्य द्यायला नाही, की थोडं सहन करायला शिक. Yes. काय नाही होत. Say, it was not that one day Job had the illness from head to toe, next day he was healed. असं नव्हतं की योबाला आज डोक्यापासून पायापर्यंत गळवे झाले, आजारी झाला आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो बरा झाला, असं नव्हतं. No. नाही. Sometimes God allows you to go through it and see whether you can endure it. कधी कधी देव परवानगी देतो तुम्हाला त्यातून जायची, की बघू याला सहन होतं का. A person who is battling with maybe chronic illnesses, कदाचित एखादा कोणी असा माणूस की ज्याला काहीतरी फार मोठा रोग झाला, आजार झालाय, he may experience God's blessings, त्याला देवाच्या आशीर्वादांचा अनुभव येईल. but in the form of resilience पण तो आशीर्वाद अशा स्वरूपात असू शकतो की ज्याला सहनशीलता म्हणतात, or support from others. किंवा इतरांपासून आधार म्हणतात. Say, की त्या आजारात मी तुला सहनशीलता देईन, त्या And see- आधारात मी तुला या 4-5 लोकांचा आधार देईन. yes, we see a small picture, आपण छोटं चित्र बघतो, but then while you are lying on the bed, पण आपण बिछाण्यावर पडलेली असताना how many people come to visit you? किती लोक तुला भेटायला येतात. God will check that also. देव तेही तपासेल. Because how will he know whether people are concerned about you? कारण देवाला कसं कळणार लोकांना खरीखुरी तुझी काळजी आहे का नाही.
So unless he keeps you in bed for 15 days, तर देव जोवर तुला 15 दिवस बिछाण्यात ठेवत नाही, he will not know how many people really love God and love that person. देवाला कळणार नाही की खरोखर माणसं जी कोणी बोलतायत त्यांचं खरोखर माझ्यावर आणि ह्या माणसावर एवढं प्रेम आहे का. So through your sickness, तर तुझ्या आजारातून there are many things that are happening. अनेक गोष्टी अवतीभोवती घडत असतात बेटा. Who comes to you pray for you? कोण तुझ्यासाठी प्रार्थना करायला Whether येतं? that pastor who preaches so much, whether he comes there to pray for you ते or पास्टर not. एवढा उपदेश करतात ते येतात का तुझ्यासाठी प्रार्थना करायला? Eh? एवढं बोलतात ओरडतात, प्रार्थनेला आले का? What about your own home people? तुझ्या घरच्या लोकांचं काय? In good times they were with you. चांगल्या काळी तुझ्या सोबत होती घरची माणसं, Bad times they are all gone. असा बिछाना धरला आणि सगळीच पळून गेली. And that's what happened with Job. असं योबाचं झालं. Job thought they are my own. योबाला वाटलं ना की माझे स्वतःचे, But पण when trouble struck, त्रास आला ना his family also left him. की त्याचा परिवार पण त्याला सोडून गेला. So he came to know also मग योबालाही कळलं who were really true to him. कोण खरे आहेत माझे मित्र, कोण परिवार, कोण खरं, कोण मित्र परिवार. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? अशा या गोष्टींमधूनच कळतं बेटा. So there is a lot of things happening behind your trouble. तर तुझ्या त्रासांमागे बऱ्याच गोष्टी घडत असतात. तुला दिसत नाही म्हणून ते नाहीये असं नव्हे. And finally God did heal him. आणि सरतेशेवटी देवाने त्याला बरं केलं. How much patience? Bible किती in James it speaks about Job's patience. योबाच्या धीराविषयी याकोबाच्या पत्रात लिहिलंय. किती धीराने राहिला असेल तो हा. माणूस मला सांगा. Job's patience. योबाचा धीर की काय काय झालं त्याच्या आयुष्यात. देव बापा Amen. कसा Fourth राहिला असेल. point. चौथा मुद्दा, Unanswered prayers उत्तर न मिळालेल्या प्रार्थना relating to Job. योबाविषयी. Now, Job, योबाच्याच म्हणजे he must have prayed for the return of his first children. आता योबाने प्रार्थना तर केलीच असेल ना की मला माझी जुनी 10 मुलंच परत जिवंत But करून God दे. gave him new children. पण देवाने त्याला नवीन मुलं दिली. This teaches us यातनं आपल्याला शिकायला that मिळतं God's answers to prayers are often different from what we may ask at times. आपल्या प्रार्थनेला आपल्याला जसं उत्तर हवं असतं तसंच नेहमी देव उत्तर देईल असं काही सांगत नाही. Yet it is still good. तरी ते चांगलंच असतं. Amen. जे काही उत्तर येईल ते चांगलंच येईल. So when someone prays for a specific outcome, तर समजा एखाद्या व्यक्तीनं असं विशिष्ट प्रार्थना केली होती की मला असंच हवंय, return of a lost relationship or त्याचं whatever, काहीतरी म्हणजे त्याचं नुकसान झालेलं नातं म्हणा किंवा काही म्हणा, they व्हॉटएव्हर, may not receive it, but they will receive peace. कदाचित त्यांना तेच परत मिळणार नाही पण शांती मिळेल. See? Your spouse has left you. समजा तुमचा जीवन साथीदार नवरा का बायको तुम्हाला सोडून गेला. I'm going to my mother's house. मी चालले माझ्या आईकडे. Then you say, मग तुम्ही म्हणता एवढं मी देव करतो, हे माझं बायको गेली बघा. But there is a purpose. त्यामागे संकल्प आहे. God wants you to be alone that you may spend some time in prayer on your देवाची knees. इच्छा आहे तू थोडा एकटा पड म्हणजे गुडघे टेकून प्रार्थना तरी करशील. तिच्या सहवासात तूही प्रार्थना सोडली रे. तो थोडा एकटाच पड म्हणजे गुडघे टेकून प्रार्थना करशील. Amen. आमेन. Learn something. शिक काहीतरी. Patience. धीर. Because when the wife was there, you got your tea in time, breakfast in time, lunch in कारण time. बायको असताना चहा नाश्ता दुपारचं रात्रीचं सगळं जेवण वेळेवर. And now, आता आता तुलाच उठून जाऊन चहा स्वतःला बनवायला उठून लागेल. पाण्याचा ग्लास भरा, चहा ठेवा, स्वतःला उठून करावं लागतं. And then God sees how you react. आणि मग देव बघतो या सगळ्यात तुझी प्रतिक्रिया काय आहे. See? So all the things that happen in our lives, तर मी काय म्हणतोय समजून घ्यायचा प्रयत्न करा कमीत कमी की आपल्या आयुष्यात जे काही घडतं there is a purpose of संकल्प God. असतात बेटा. Your personal growth, तुझी व्यक्तिगत वाढ, or maybe a new connection. नाही तर काही नवीन संपर्क नातं. Sometimes the friendship that we have, कधी कधी आपली जी मैत्री असते ना and then it breaks. आणि मग ती मैत्री तुटते. And then we say, मग आपण म्हणतो प्रभू, प्रभू तो परत येऊ दे माझ्याशी बोलायला. प्रभू, काय तू परत तोच आण, तोच पाहिजे, तोच पॅन्ट घालून, तोच शर्ट घालून यायला पाहिजे माझ्याकडं. See? आणि तोच पाहिजे, त्याचं नाव हेच पाहिजे, असं संजयच पाहिजे. आम्हाला अशा मेल येतात प्रार्थनेच्या. आय एम टेलिंग यू अशा विनंत्या येतात आम्हाला. Then God says, मध्ये म्हणतो नाही हे नवीन येणार तुमच्या जीवनात, आणि तो ब्लॅक पॅन्ट घालणार, रेड शर्ट घालणार, तो काळी त्याच्याशी तू पॅन्ट कनेक्शन ठेव. काळी पॅन्ट लाल शर्ट घालून येणारे नवीन येणारे त्याच्याशी आता तू संपर्क जोड. Because God knows देवाला माहिती आहे that idiot fellow will take you to hell, हा बावळट तुला नरकात नेईल, and this new fellow will take you to heaven. हा नवीन तुला स्वर्गात नेईल. देवाला माहित आहे ना. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय बोलतोय.
God has a purpose. विचार करा, स्वतःचं जीवन पुढे आणा आणि विचार करा, देवाचा संकल्प आहे. And then you say, आणि मग तुम्ही म्हणता असं मी काय केलं त्यांनी मला हो सोडलं, ना. असं काय केलं, असं असं आपल्यालाच विचारात पाडून जातात काही माणसं की मेरे क्या गलती होगी मालूम नाही. असं काहीच नाही मी केलं. हो ना. But आणि असं God आठवत पण नाही की मैंने कुछ किया है. प्रभू प्रभू परत त्याला आण. मी क्षमा मागणार त्याला पाहिजे तर. देव आणतच नाही आयुष्यभर, मेल्यानंतर पण आणत नाही. न्यू कनेक्शन, नवीन नाती, नवीन Amen. नाती. Amen. Hallelujah. ही नोज. देवाला माहित आहे, गॉड हॅज अ पर्पस. देवाचे संकल्प असतात बेटा. तुम्ही असं खचायचं नाही, मेरे लाइफ में क्या हो रहा, कुछ ना हो रहा बेटा, प्रभू के हाथ में छोड़ दू. फिफ्थ पॉइंट, 5 ब्रोकन ड्रीम्स तुटलेली स्वप्न रिलेटिंग टू जोब. योबाची. Job's life was shattered, योबाचं जीवन एकतर बर्बाद झालं, but his restoration marked the beginning of a new chapter. पण पुनर्वसितपणा जो आला त्याच्या जीवनात, त्यातून नवीन अध्याय सुरू झाला. God broke my relationship with all my relatives. बघा ना, देवाने माझंही नातं, माझा परिवार फार मोठा आहे, आईकडून वडिलांकडून सगळीकडून, पण देवाने माझं नातं त्या सगळ्यांशी तोडलंय. In the beginning I used to say, सुरुवातीला मी म्हणायचो, what nice fellowship we used to have. किती आमचं चांगलं जमायचं, आम्ही सगळे एकत्र राहायचो, ते परत झालं तर किती बरं आहे. बरं होईल. God must have said, देव म्हटलं असेल, Gabriel ऐक काय म्हणतो हा मूर्ख आहे. हा गब्रिएला, पीटर पे काम कर थोडा, Say, because it is going to take him away from me. कारण त्यातून हा माझ्यापासून लांब जाणार आहे. ते कधीच नाही यायला पाहिजे असं कार्य कर तू आता जा. पूर्ण विराम लाव त्याच्या या सगळ्याला. आणि नवीन लोक त्याच्या जीवनात नवीन आण. लोक आण त्याच्या जीवनात. आणि हे बघा नवीन लोक हे आले. बघा माझ्या आईकडचा आणि माझ्या बापाकडचा, हा बघा माझा परिवार. So, तुम्हाला I should be झेपणार happy. नाही. मी किती आनंदी पाहिजे मग. एका वेळेला तुम्ही जेवायला नाही बोलवू शकणार माझ्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना. माझे 40,000 आहेत, माझी 40,000ची फॅमिली आहे. You cannot even invite them at a time for dinner. It's a very big family. If your dreams are broken and shattered, say praise God. तुझी स्वप्न जर विखरली आणि तुटली तर म्हण देवाला धन्यवाद. Because God is reshaping it into something unexpected yet beautiful. देव काहीतरी नवीन त्याला आकार देते आणि सुंदर देते असं म्हणायचं. Like a person who is, who loses the chance to pursue his career or his future, समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला नाही त्याचं करिअर करता आलं, may find himself in some ministry. त्याला शेवटी असं आढळेल की तो काहीतरी सेवेतच आला. God may put him there. होऊ शकतं, होऊ शकतं. God will say, देव म्हणेल, ते तुझं जुनं पुस्तक मी फाडून कचऱ्यात टाकलं, हे नवीन पुस्तक तुझं लिहितो आता नवीन, स्टार्ट कर आजपासून. He can do that. देव करू शकतो. New chapter. नवीन अध्याय. Abraham, leave your family. अब्रामा, तुझं घराणं सोड. नाही मला तेच पाहिजे मला. तेरा and the whole family. तेरा was his father. तेरा त्याचा बाप. No, God said new chapter. देव म्हटला नाही, नवीन अध्याय. God can rewrite a new chapter. देव नवीन अध्याय लिहू शकतो. Are you getting me, people? कळतंय का? तुम्ही शिका बेटा, तुम्ही Sixth शिका. point. 6वा मुद्दा, Struggles with family situations पारिवारिक परिस्थितीत संघर्ष relating to Job. योबाचे. Now, Job's children were irreplaceable. योबाची मुलं तर त्यांची जागा कोणी घेऊ शकत नव्हतं. Yet God's blessings brought new life into his family. तरी देवाच्या आशीर्वादांनी नवीन जीवन त्याच्या फॅमिलीत आणलं. Just imagine. कल्पना करा, थोरल्याचं नाव राजू होतं. आता तो गेला. New child is born. कारण आता नवीन 10 आली, त्यातला एक नवीन. By mistake he would call that child also Raju. Oh, sorry, Santosh. आता नावं ती पूर्वीची 10 नावं तोंडात बसलेली होती ना आई वडिलांना. त्या नवीन 10 हाक मारताना पण ती नावं येत असणार आहेत आई बापाच्या तोंडात. Isn't it? असं होतं. माझं पण होतं घरी असं, And then- माझ्या आईचं होतं घरी असं. And then they will say, मग ते म्हणणार, हा थोरला त्याच्यासारखं दिसतं ना आपलं 6th मुलासारखं तो गेला तो हो. त्याचं. See, all that is there. playing असं in the सगळं येतं mind. ना. मग ही जी नवीन 10 मुलं आली आता, मग योब आणि त्याची बायको पण असतील ना की हा जो थोरला झाला आता पहिला, तो आपला जो अगोदरचा 6व्या नंबरला होता ना त्याच्यासारखाच दिसतो नाही का रे? तसंच दिसतो तो. नाव पण तेच ठेवायचं हा, का आपण नवीन तेच ठेवू का त्याचं नाव? See, that pain will be there. वेदना असणार, But new joy is there. पण नवीन आनंदही आलाय. फक्त काय की आई बापाला परत जिजावं लागेल, जिजूया.
So similarly, even तसंच today, आहे. तसं आज पण. families may experience painful circumstances. फॅमिलीला, परिवाराला अशा वेदनामय परिस्थितीला तोंड द्यावं लागणार. But God works to bring restoration in ways that reflect His love and His wisdom and His purpose and His plan. पण देवाची योजना, संकल्प, प्रेम, त्याचं ज्ञान या सगळ्यातनं ते पुनर्वसितपण आणतं. Many times you have to set aside your dream. अनेक वेळा तू तुझी स्वप्नही बाजूला You ठेवायची. are bought with a price. तुला येशूंनी किंमत देऊन विकत घेतलंय. तू काय तुझं स्वप्न घेऊन बसलायस? Look at Jesus. येशूंकडे बघ. He did everything only what His Father wanted. येशूंनी फक्त त्याच्या बापाला जे हवं ते केलं. Nothing of His own. परमेश्वर बापाला स्वतःचं काहीच नाही केलं. Amen. स्वतःचं काहीच नाही केलं. देवबापाला हवं तेच केलं. A family. एखादा परिवार, If they have a child with disability, समजा त्यांना असं एक संतान झालंय की ज्याला काही व्यंग आहे, may not see the healing, instant healing, त्यांना कदाचित त्या मुलाला आरोग्य लगेच मिळताना दिसणार नाही, but they can experience God's blessings through deepened love. पण देवाच्या आशीर्वादांचा अनुभव त्यांना त्यांचं जे खोल प्रेम बांधलं गेलंय The resilience also. त्याच्यामध्ये तो अनुभव त्यांना एक वेगळा येईल. त्यांची जी चिकाटी आहे त्या लेकराविषयीनं तो अनुभव वेगळा येईल. I know one lady, मला एक स्त्री ठाऊक आहे. she used to carry her son. ती आपल्या मुलाला उचलायची. He was very small, लहान होता खूप, but he was crippled. पण व्यंग होतं, पांगळा होता. And she used to carry him in the church. आणि ती ना त्याला असं कडेवर उचलून चर्चला आणायची. She prayed for healing, प्रार्थना केली तिने but the आरोग्यासाठी child त्याच्या. was not healed. पण ते लेकरू काही बरं झालं नाही. He grew up, मग तो मुलगा मोठा झाला. yet she would carry him and bring. तरी त्या मोठ्या झालेल्या मुलाला ती आई असं कडेवर उचलून आणायची. He was 16 years old, 16 वर्षाचा मुलगा झाला, yet she carried him and brought him in the church. तरी कडेवर उचलून ती त्याला चर्चला आणायची. One day she came and told me, एके दिवशी माझ्याकडे आली आणि मला I said, म्हणाली, where is your son? मी विचारलं मुलगा कुठे आहे तुझा? He's dead. म्हणे गेला, वारला. There was a purpose. संकल्प होता. Maybe if he was not crippled, he wouldn't have come to church. तो पांगळा नसता तर चर्चला आलाही नसता कदाचित. Which ते is लोक- more important, the soul or his leg? जीव जास्त महत्वाचा का पांगळा पाय महत्वाचा? All her life she took care of him. आयुष्यभर तिनं त्या बाळाला सांभाळलं. He used to sing Jesus' songs. तो येशूंची गाणी गायचा, है ना? यू नो इट. What I'm saying is, मी काय म्हणतो, there is a purpose. संकल्प असतात बेटा. That pain is there, but there is a purpose. वेदना behind आहे it. पण संकल्प आहेत. पांगळ्या अवस्थेत तो मुलगा चर्चला आला, पण येशूंना जीवन देऊन मग वर गेला ना. मग तो जीव स्वर्गात गेलेला बरा का पांगळा हवा? What is the use of having good legs and going to hell? चांगले पाय ठेवून नरकात जाऊन काय फायदा? If those legs don't bring you to church, जर ते पाय तुला चर्चला आणत नाहीत, काय फायदा? what is the use? काय फायदा आहे? काय फायदा आहे? If those legs cannot bring you to church, what is the use of those legs? तुझे सुंदर पेडिक्युअर केलेले पाय तुला जर चर्चला आणत नाहीत, त्या पायांचा फायदा काय आहे? Now that mother, ती आई she can pour that kind of love to anybody तसं प्रेम आता कुणावरही करू शकते ना ती. because कारण she did not leave that child. तिनं त्या मुलाला कधी सोडलं नाही, जीवाला How कवटाळलं. strong her love must have किती been. तिचं प्रेम प्रबळ असेल त्या आईचं, Amen. की कसाही आहे पण माझा मुलगा आहे, मी There घेऊन is a जाणार. purpose. संकल्प असतात. आता तेच प्रेम ती अनेक दुसऱ्या मुलांवरती वर्षाव करत असेल. Yes. 7th point. 7वा मुद्दा, Learning to trust God's sovereignty. देवाच्या राज्यकर्ता, साम्राज्यकर्ता देव आहे हे Rulership. शिकणं. देवाचं राज्य आहे हे शिकणं. Rulership. देवाचं राज्य Relating to Job. योबाविषयी. Now, Job's restoration was a testament to God's sovereignty. योबाचं पुनर्वसितपण देवाच्या साम्राज्याला निगडीतच होतं. Always remember, नेहमी लक्षात ठेव, God is a sovereign God. देव राज्य करताय. And राज्य देवाचं आहे. that reminds us त्यातून आपल्याला आठवण होते that we should trust God's wisdom की आपण देवाच्या ज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे. even when we don't understand things, जरी आपल्याला गोष्टी कळल्या नाहीत तरी, even if we don't understand His ways. आणि जरी देवाचे मार्ग कळले नाहीत तरी,
in situations, in परिस्थितीमध्ये, losses, नुकसानात, whether relational or financial मग तुझं काही नातं गेलं असेल का पैसा गेला or असेल, personal, काही व्यक्तिगत नुकसान असेल, we have to rely on God's promises. फक्त देवाच्या अभिवचनांवर अवलंबून राहायचं. Where he said, in all things, everything will work together for good for those who love God. जिथे देव म्हणालाय की सरते शेवटी जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनात सगळं चांगल्याकडे होईल, पण जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनात सरते शेवटी. Even if the good looks different from what we expected. आणि जे काही आपण अपेक्षित ठेवलं होतं त्याच्यापेक्षाही जरी ते वेगळं दिसायला असलं तरीही. Amen. आमेन. New opportunities, नवीन संधी, new relationships, नवीन नाती, new career, नवीन करिअर, new chapter, नवीन अध्याय, new children, नवीन मुलं, new friendship. नवीन मैत्री It can come from God. देवाकडनं येऊ शकते. देवाकडनं येऊ शकते. Amen. Amen. So God's restoration may look different. तर देव हे जे काही पुनर्वसित करून देतो ना ते आपल्याला वेगळं वाटणार. Next is पुढे God's timing is perfect. देवाची वेळ परिपूर्ण असते. परफेक्ट. Restoration may not happen immediately. लगेच तुला परत मिळणार नाही कदाचित. Like Job, we have to endure for a season आणि योवाप्रमाणे थोडे दिवस तरी आपल्याला सहन तर करावंच लागेल before we start experiencing God's blessings. देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेण्या अगोदर. Next point, पुढे eternal perspective matters, अनंत काळचे दृष्टिकोन लक्षात घेतले पाहिजेत. not just temporary. फक्त तात्पुरतं नाही. God's ultimate restoration is eternal. देवाचं सरते शेवटचं जे पुनर्वसितपण आहे ते अनंत काळचं आहे. Amen. What is lost on earth, पृथ्वीवर आपलं जे नुकसान झालंय if they are not found on earth, जर ते नाही पृथ्वीवर आपल्याला परत मिळालं it is still not gone out from your hands for eternity. तरी ते तुझ्या हातात ना अनंत काळासाठी गेलेलं नाहीये. In eternity, God will supply something better. अनंत काळात देव आणि काहीतरी वेगळं चांगलं पुरवेल. Amen. आमेन. Next point, पुढे gratitude for new blessings. नवीन आशीर्वादांसाठी ऋण मानणं. God's new blessings don't diminish the value of what was lost. देवाचे नवीन आशीर्वाद जे असतात ना त्यातनं जे गेलेलं आहे त्याची किंमत कमी होत नाही. They remind us तर आपल्याला आठवण करून of देतात His ongoing support. की सातत्याने त्याचा जो आधार आपल्याला It आहे, reminds us of His ongoing care for us. सातत्याने देव आपली जी काळजी घेतो Amen. ते आपल्याला God has लक्षात not left you. की देवाने तुला सोडलेलं नाहीये. Next point, पुढे trust in God's wisdom. देवाच्या ज्ञानावर विश्वास ठेवणं. Like Job, जसं योबाने we must trust that God sees the bigger picture आपण योबासारखा विश्वास ठेवायचा की देव मोठं चित्र पाहतो and He works out for our ultimate good. आणि सरते शेवटी आपल्या चांगल्याकडे करतो. Even when His actions seem confusing, आणि जरी देवाची कृत्य कधी कधी आपल्याला गोंधळात टाकतात, even when His actions seem very much against our desire, आणि जरी देवाची कृत्य कधी कधी आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला दिसली तरी सुद्धा at times it may be painful also. कधी कधी वेदनामय असणार. तुम्ही म्हणाल की पण मी हे मागितलंच नव्हतं, मला तेच हवं होतं, नाही, हेच घे. पण देव म्हणतो हेच घे. Amen. तर ते वेदनामय असू शकतं, त्यातनं दुखणार, त्यातनं त्रास होणार. Next point, पुढे God's restoration is always purposeful and good. देवाचं पुनर्वसित पण नेहमी संकल्पपूर्ण आणि चांगलं असतं. When we face losses in our lives, आपल्या जीवनात जेव्हा आपल्याला काही नुकसान होतं, whether through relationships नात्यात म्हणा, or health तब्येत or म्हणा, our dreams, स्वप्न म्हणा, we can trust that God is working behind our back आपण विश्वास ठेवू शकतो की देव पाठीमागे कार्य करत आहे. माझा विश्वास आहे to bring about blessings in ways we may not expect. अशा मार्गाने आशीर्वाद आणणारे की ज्याची अपेक्षा मी केली पण नाही. Our role is to simply surrender our will to Him. आपली भूमिका ह्याच्यात एकच आहे की आपली संपूर्ण इच्छा देवाला सरेंडर कर. Embrace the new blessings. नवीन आशीर्वादाला मिठी मार. Hold on to the hope that we have, that we will get eternal restoration in heaven, जी आशा आपल्याला आहे ना त्या आशेला धरून राहा की आपल्याला स्वर्गात सगळं परत मिळेल, where all our losses will be made whole. जिथे आपलं सगळं नुकसान तो भरून काढेल. Are you getting me, people? कळतंय मी काय म्हणतो? Next point, पुढे trusting God's blessings. देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवणं. Trust God's blessings. देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेव. No matter what it is, how it looks, कसंही असो, कसंही दिसो, the final product will be beautiful. फायनल जे येणार ना बाहेर ते चांगलं असणार आहे. Final product will be beautiful. फायनल जे बाहेर येईल ते सुंदरच असणार The आहे. final life of Job was beautiful. कारण फायनली योबाचं जे जीवन बाहेर आलं ते इतकं सुंदर होतं You ना. never hear Job praying for his children. परत कधी आपण ऐकत नाही की योबाने त्या नवीन 10 मुलांसाठी प्रार्थना केली का नवस केले No. का अर्पण चढवली. You never hear about the party. पार्ट्या, नवीन मुलांनी पार्ट्या केलेल्या तुम्ही ऐकणार नाही. But they were more beautiful and more handsome than the
previous one. ती अजून सुंदर, अजून हँडसम, अजून देखणी होती जुन्या Bible says. बायबल But म्हणते. I don't think so. It is speaking about physical beauty. मला असं नाही वाटत की ते शारीरिक सौंदर्याविषयी बोलत It असेल. is speaking about their spiritual अर्थातच standing. ते आध्यात्मिक, त्यांचं आध्यात्मिक स्थान जे होतं, स्टँडिंग होतं, त्याविषयी And बोलतोय. God blessed them abundantly. देवाने विपुल आशीर्वाद त्यांना दिला, So much so, एवढा दिला the whole family came back to him. की पूर्ण परिवार त्याच्याकडे परत आला. Each one brought gold and blessing to सगळे them. सगळे परत आले, सगळ्यांनी सोनं काय 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 त्याला भेटी दिल्या. See? And they all came सगळे आले visiting Job. भेटायला योबाला परत. And God gave him exactly 10 new आणि children. देवाने अगदी उभे परत नवीन 10 मुलं दिली. See? So you may carry the pain, but there is new blessing. तर वेदना असतील तुझ्या हृदयात, पण नवीन आशीर्वाद सुद्धा आहे. आमेन. Thank you, Father. Be open to God. God may be speaking to you. देवाला उघडे राहा, कदाचित देव तुझ्याशी बोलत असेल. देवाला उघडा राहा, Open your heart to Him. हृदय उघड देवाला. Whatever you have lost. जे काही तुझं नुकसान झालेलं आहे. Yesterday, one sadhu had come. काल ना एक साधू आले. When he came to our church, he was wearing that full sadhu's dress. एके दिवशी जेव्हा आपल्या चर्चला ते आलेले ना, तेव्हा साधूचं ते जगा घालूनच आले होते. I don't know whether he is here today. माहित नाही आज आलेत का. If he is here, he can come up. आले असतील तर वर येऊ दे त्यांना. And he had a long beard. तेव्हा बरीच वर्ष झाली या गोष्टीला. लांब दाढी होती. And he came to our church. आणि ते आपल्या चर्चला आले शनिवारच्या सभेला. And the Lord touched him. प्रभूने त्यांना स्पर्श केला. You know what? माहितीये काय. Blood, literal blood fell on his hand. रक्ताचे थेंब, लिटरली खरेखुरे रक्ताचे थेंब त्या माणसाच्या हातावर पडले त्या शनिवारी. And the Lord said, आणि प्रभू बोलला, I am Jesus मी येशू आहे, who shed my blood for you. माझं रक्त मी तुझ्यासाठी सांडलंय, असं त्यांना प्रभू बोलला. Immediately he was born again. लगेच नवीन जन्म झाला त्यांचा. Removed his beard. दाढी काढली. gown. आय विश ही वॉज हिअर टुडे. Yes, God blessed him. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. काल आले होते भेटायला He आम्हाला. is the one who gave my wife the first diamond ring. आणि ते जे आहेत ना बंधू, त्यांनी माझ्या बायकोला म्हणजे मला पहिली हिऱ्याची अंगठी दिली होती. आज मी घातली नाही, पण येस्टरडे आय हॅड वोन इट. माहीत नाही मी काल का घालून आले, आणि त्यांच्यासाठीच आले असतील कारण काल ते आम्हाला भेटायला आले. तर ते म्हटले मला की मी दिलं होतं. म्हटलं हे बघा मी घातलंय. And तर because पहिली अंगठी मला हिऱ्याची yes, त्या माझ्या भावाने दिली आहे. and because he came to the Lord, आणि ते प्रभूकडे आल्यामुळे his family removed him. त्यांच्या परिवाराने, एक्सटेंडेड फॅमिली वगैरे त्यांना काढून टाकले. Lots of properties they had. खूप होती मालमत्ता वगैरे, एस्टेट वगैरे खूप होती. They didn't give him 1 rupee. पण त्यांना हिस्सा नाही दिला, 1 रुपया नाही दिला. But today God blessed him with a big building. पण आज देवाने त्यांना मोठ्या इमारतीचा आशीर्वाद दिलाय, मोठं घर दिलंय. And घेऊन he's आले होते काल. constructing that house. घर बांधतायत. काल फोटो घेऊन आले होते, प्रिंट आउट काढून घेऊन आले होते. Praise God. देवाला धन्यवाद. काय God is a रूपांतर good- या माणसाचं बघा. God can change देव anything. करू शकतो. आणि अनेक वर्ष आता ते आपल्या चर्चला A new येतात. chapter God wrote for him. नवीन अध्याय लिहिला ना देवाने त्यांच्यासाठी. A new life. नवीन जीवन. Amen. आमेन. That's why we have to lean on God. म्हणून आपण देवाचा आधार घेऊन जगायचं Come, बेटा. let us sing. हालेलुया. आमेन. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, the Most High. Amen. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord, the Most High. The name of the Lord is a strong tower. Yes, Lord. The righteous run into it, and they are saved. The name of the Lord is a strong tower. Glory. The righteous run into
the name of the Lord. Holy is the name of the Lord. Holy is the name of the Lord. Holy is the name of the Lord, the Most High. Holy is the name of the Lord. Yes, Lord. Holy is the name of the Lord. Holy is the name of the Lord, the Most High. Yes. Thank you, Jesus. हालेलुया. धन्यवाद दे बापा तुझे Thank you, आभार. Lord. प्रभू तुझे आभार Father, I मानतो. thank you and praise you for my people. दे बाप्पा माझ्या लोकांसाठी मी तुझी स्तुती करतो, आभार मानतो. There are so many fluctuating things that are happening in my people's अनेक lives. चढ उतार माझ्या लोकांच्या जीवनात होत आहेत. Changes that are happening in their बदल lives. येत आहेत आयुष्यामध्ये. Sometimes it is difficult to handle them. कधी कधी अवघड जात आहे सगळं हँडल करायला. And these challenges, आणि ही आव्हानं they always bring anxiety to the people. नेहमी चिंता घेऊन येतात लोकांकडे. Father, दे बापा let your grace fall upon my people. तुझी कृपा माझ्या लोकांवर पाड. There is pain also that people are carrying. वेदना पण आहे लोकांच्या हृदयामध्ये. Like Job carried the pain. जसं योब वेदना घेऊन फिरत होता तशी माझी माणसं वेदना घेऊन पण फिरत असतील. Sometimes you bless us, but the pain still exists. कधी कधी तू आम्हाला आशीर्वाद देतोस पण वेदना तशीच असते. But you cover that thorn with your grace. पण त्या काट्याला तू कृपेनं झाकतोस. And we have to live with it. आणि आम्ही त्यासोबत जगायचं. Because that is the way it is. कारण हे असंच आहे. You are a sovereign God. तू साम्राज्य करता देव आहेस. And you have made it that way. आणि तू तसंच ठरवलंयस. And we have to accept it. आणि आम्ही तसंच स्वीकारायचंय. Lord, प्रभू let your grace increase in my people's तुझी lives. कृपा माझ्या लोकांच्या जीवनात वाढू दे. Let that pain be covered by your grace. ती वेदना तुझ्या कृपेनं झाकून टाक. Father, दे बापा let a new chapter begin in the people's नवीन lives. अध्याय लोकांच्या जीवनात सुरू होऊ दे. Certain things that they have lost in their lives. काही गोष्टींचं जे नुकसान त्यांचं झालंय जीवनात And they are praying for it. आणि ते प्रार्थना करतायत. Give it to them. दे त्यांना परत. If you don't give them the same things, जरी तेच परत नाही केलं give them something new, काहीतरी नवीन दे which is purposeful, जे संकल्पपूर्ण असेल according to your plan. तुझ्या योजनेतलं असेल They will accept it, Lord. आणि ते स्वीकारतील. They will not reject ते it. नाही नाकारणार. New plan, नवीन new योजना, relationship, नवीन नाती, new friendship, नवीन मैत्री, new job, नवीन नोकरी, new career. नवीन करिअर. Give it to them, दे Master. त्यांना दे बापा. And by your grace, तुझ्या कृपेने they will accept it, oh ते Master. स्वीकारतील. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every devil सैतान which is causing my people to break down, जो माझ्या लोकांना तोडतोय I bind and break the power of the मी devil in बांधतो Jesus' ते name. सैतानी सामर्थ्य येशूच्या नावात. We will not listen to your talk. नाही ऐकणार आम्ही तुझं. We will not listen to your suggestions. नाही ऐकणार आम्ही तुझे सल्ले. We will not listen to your opinions. नाही ऐकणार आम्ही तुझी मतं. All your depressing thoughts, तुझे ते सगळे नैराश्य देणारे विचार, depressing thoughts, नाराज करणारे विचार leave in Jesus' name. सोड येशूच्या Leave our नावात. minds in Jesus' आमची name. मन सोड येशूच्या My नावात. God has said today, माझा देव आज बोललाय He will bring a stream in the desert. तो रानात पाणी आणणार आहे. My God will bring stream in the माझा desert. देव रानात पाणी आणणार आहे. Yes. आणणार आहे. Where there is dryness, He will bring wholeness. जिथे सगळं वाळलंय तिथे तो पाणी आणून ताजं करणार Where आहे. there is deadness, He will bring life in जिथे Jesus' मृतपणा name. आहे तिथे तो जीवन आणणार आहे. Yes. The deadness will be replaced with life त्या in Jesus' name. मृतपणाची जागा जीवन घेणार आहे Yes, येशूच्या you are नावात. a hope, Lord. होय तूच आमची आशा आहेस प्रभू. You are the hope of our glory. आमच्या गौरवाची आशा तू Our आहेस. trust is in you. आमचा विश्वास तुझ्यावर Our आहे. faith is in you. आमचा भरोसा तुझ्यावर आहे. Where else can we go, आम्ही Lord? जाणार कुठे दे बाबा. Whatever you give, we will take. तू जे देशील ते आम्ही घेऊ. The way you want us to live, we will live. जसं तुला आम्ही जगायला हवंय तसं आम्ही जगू. Whatever things you want us to have, you give. तुला जे आम्हाला द्यायचं तू दे. And we will accept it with joy. आम्ही आनंदाने स्वीकारू. Because it is coming from you. कारण तुझ्याकडून येत आहे. If you want us to live this way, we will live. तुझी इच्छा की असंच आम्ही जगावं आम्ही असंच जगू. We will not complain. आम्ही तक्रार नाही करणार. कारण Because whatever is happening in our lives, जे काही आमच्या जीवनात होत आहे you know it. तुला ठाऊक आहे. You allowed it. तू परवानगी You दिली आहे. permitted it. तूच परवानगी दिली म्हणून झालंय. And that's why म्हणून we will not talk
back. आम्ही परत नाही बोलणार देव बाप्पा. We will accept it with joy. आम्ही आनंदाने स्वीकारू. Rejoice in the Lord. प्रभूत आनंद करा. Always. नेहमी. And again I say rejoice. पुन्हा मी म्हणतो प्रभूत आनंद करा. God is the strength of my life. लाईफ देव माझ्या जीवनाची And ताकद the आहे. पोर्शन ऑफ माय हार्ट of फॉर my एव्हर. heart forever. आणि माझ्या हृदयाचा वाटा कायमचा आहे. Thank you, my Jesus. धन्यवाद येशू. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात Be आशीर्वादित व्हा. strengthened in the name of Jesus. येशूंच्या नावात शक्तिवान व्हा. Thank you, Father. धन्यवाद देव In बाप्पा. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise आमेन. God. देवाला God bless धन्यवाद. you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.